जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा. आपण काही उगीच एकत्र आलेले लोक नाही. हां, इच्छेनं आलो हे बरोबर आहे. काहीतरी इच्छा आहे त्यामुळं आपण आलेले आहोत असं वाटू शकतं. माहिती घेतली, प्रयत्न केले, धडपड केली, काल अनेक लोकांनी वाटेत त्यांना फार वेळ लागला. वाटेत जे परगावून आलेले त्यातल्या काही ना कल्पना आल्या असेल. आता फिसऱ्या तशी अवघडच असते, वाटेतली सुद्धा अवघड असते. इथे तर त्याच्यापेक्षा असते. तर कोण 4 तास, कोण 5 तास, कोण 7 तास असे वाटेत लागले. म्हणजे ते आणखीन परत वाटेत ते टोल देतात. ते तिथे सुद्धा अलीकडे वेगळा वेळ लागतो. त्यामुळे हे सगळ्यातून आपण आलो आणि येऊन पोचलो. आता एकत्र बसलो आहोत. आत्ताच सुरुवात झाल्यामुळे अजून आत्ता तरी थोडा पेशन्स आपल्याकडे आहे, एवढा उन्हाळा असं. तेव्हा ह्या सगळ्यामुळे आपलं हे चाललं आहे असं आपल्याला वाटू शकतं. ते खरं आहे, त्याबद्दल काही शंका नाही. आणि लक्षात काय ठेवायचं तर अशी सगळी तयारी असलेले पण काही लोक येऊ शकले नाहीत. हे पण आहे. कॉजल इफेक्ट आहेच, कॉजल रिलेशन आहे, म्हणजे कार्यकारणभाव आहे. पण ते ह्या बाबतीत दटकं पडतं. ह्याची कारणं सगळी आपल्याला कळत नाहीत. आपण का आहोत आणि दुसरा का नाही. आपण आल्यावर नाही इकडे तिकडे चौकशी केली की बाबा हे दिसत नाही, पुढे बसले असतात ते असे असतात ते तसे असतात, ते कुठं नाही दिसले खरं फरक पडत नाही आपल्याला. काय आपण आलो आहे, आपलं काम झालं. पण नाही होत तसं. तर ते लटकं का पडतं तर ठरवून अगदी नोंदवूनसुद्धा येतो आहे निघतो आहे सगळं करूनसुद्धा अगदी रिझर्वेशन बॅग पोचते ना, ऐकू येते तिकडेपर्यंत. हां, तर सगळं करून रिझर्वेशन स्लीप सगळं खिशात. पण बॅग उचलायच्या वेळेला जरा कळाल्यासारखी वाटली, पोटात काहीतरी झालं, सुद्धा जावं का नाही जावं का नाही जावं असं करत थांबावं लागतं. नाही जात आहेत. असं आपल्याला व्यवहारात सुद्धा होतं. इथे तर नाही होऊ शकतं. अशी काही लोक घरात अगदी निघायच्या आधी सकाळी कोणाला तरी त्रास होतो, तब्येत बरी नाहीशी होती. आत्तासुद्धा आहे तशी परिस्थिती. निरोप आले तसे की बुवा कोणाला बरं नाही, आईला बरं नाही, ॲडमिट करावं लागलं. तर या क्षणी तर काही करता येत नाही. ठीक आहे तिथे बसून स्मरण करा. इथे यायचं योग नसेल करायचं. आता हे जे शब्द आपण वापरले, इथे याचा योग नसेल, त्यात हा योग कुठला? तो काही प्रयत्न झालेला नाही. ज्या अर्थी आपण आलो त्या अर्थी योगता म्हणून आलो. आणि ज्याची कोणाची आणण्याची इच्छा काय असतं, कारणांमध्ये सुद्धा इंडिस्पेन्सिबल कॉज म्हणून असतात. शेवटी कारणं अनेक असतात प्रत्येक गोष्टीला, पण काही कारणं ही घडावीच लागतात. ती अपरिहार्य आहे. ती घडल्याशिवाय ते होणार नाही. बाकी सगळी तयारी केली. रिझर्वेशन आहे, गाडी आहे, सगळं आहे, ठरलं आहे, तुमच्या हातात स्लीप आहे, अमुक आहे तमुक आहे. पण देहांत साथ नाही दिली तर देहांतर येता येणार नाही, एवढं तर नक्की झालं. आणि आपल्यासारख्यानं तर देहाने आलेलंच कळतं, तर त्याला काय करणार. त्यामुळं ते सगळं जमून आलं. त्यांना जसं येण्याचा योग नाही आला तसं आपल्याला येण्याचा योग आला असं म्हटलेलं बरं. महाराजांनी मुलीच्या लग्नाच्या बाबतीत काय सांगितलं आपल्याला आठवते ना, त्या ग्रहस्थानं प्रवचन वाचतो आपण. तसं आहे, करून टाकलं नाही, योग आला असं म्हणावं. करून टाकायचं सुद्धा आधीच केलं असतं, तसं नाही आहे. त्यावेळी योग यायचा होता, मग आत्ता योग आला म्हणले. तसं आहे, तसं योग आला. तेव्हा आता येणाऱ्याची इच्छा नसली तर ती गोष्ट वेगळी, पण ते सुद्धा त्याच्या हातात नाही. इच्छा तरी कुठे आपल्या हातात आहेत सगळ्या. एखादी इच्छा होते किंवा नाही होते, बाळगायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती टिकेल असं नाही, होईल असं नाही, विस्मरण होईल, आणखीन काय होईल. तेव्हा ह्यातलं कुठलंच पूर्ण अंतिम ॲब्सोल्यूट अशा अर्थाने खरं नाही. एवढंच होतं की आपल्या इकडे एक मंद का होईना, कशी काय तीव्र का होईना, कुठली तरी प्रकारची इच्छा होती, त्यानंतर होय म्हटलं पुन्हा पुन्हा.
हे जर नसतं तर आलो नसतो. हे सगळं दृश्य दिसतं, त्याच्या मागे जे आहे ते जाणण्यासाठीच आपण एकत्र आलेले आहोत. मला एक ग्रस्तमध्ये भेटले एरवीच्या येण्यात. त्यावेळेला ते म्हणाले की ते अमके तमके येतात, अजून येतात. ते 4-5 शिबिरांना येऊन गेले, ही 4-5 शिबिरांना येऊन गेले होते. आता काय 27 का 27 आहे ना, तर बरोबर आहे म्हणतात. त्यांच्या दृष्टीने ते 4-5 वेळा येऊन गेले, पण त्यांचीही झाली असतील 4-5 झाली म्हणतो. तरी ते येतात. बरं, मग किती लोक असतात सध्या? काय करायचं खरं सांगायचं तर आपल्या मनात विचार ते आपले किती काय लोक असे ना, ते घेत आहेत, ते करतायत, काय करायचं ते करतील. काय म्हणलं 2-250 काय असतील ते असतात. बापरे, बरेच येतात. खऱ्या लोकांना, जुन्या लोकांना आता सगळं कळलं असेल ना. आता काय करायचं, हे खूप वेळ जातो. कुठे वेळ घालवू नये ते कळण्यासाठी हा वेळ घालवायचा का? आता काय सांगा. मग ते त्यांना कळलंच असेल. म्हटलं त्यांना आता असू दे, म्हटलं आता थोडं चाल बदलणं आवश्यक आहे. ते म्हटलं त्यांचं आपण नंतर बघू. तर नंतर बघू. आपण असं करू की तुम्ही सध्या राहतात, तुमचं तर आता तुम्हीच शिबिरं केली 4-5, आता तुम्हाला कळलेलंच आहे. तुमचाही जीव वाढला असेल, आता ध्यानात लक्ष लागलेलं, एकाग्रता होत असेल, किती आनंदात तुमचे दिवस जात असतील, समाधान असेल चित्ताला. ते म्हणले आता ते समाधानाचा विषय काढल्यावर चारा टाकला त्याने. ते 4-5 शिबिरांनी ते विषयच गेला डोक्यात. त्या म्हणले काय करायचं, इतकी दिवस पैसे साठवले. मुलगा म्हणला फॉरेनहून शिक्षण करून आलो तर काहीतरी चांगली संधी मिळण्याची इथे शक्यता आहे. म्हणजे होतं नव्हतं ते घातलं सगळं म्हणले, त्याला पाठवून दिलं. तिथं गेला तो शिकता म्हणला आता मी इथंच राहतो, आता मला आणायला जायला याचं तिकीट नाही म्हणले, पैसे नाही म्हणा. बरं, अजून मुलगी घरात, लग्न नाही होत आणि होत नाही म्हणावं तर तीच करीत नाही म्हणतात. आता काय करावं म्हणले. सगळा घोर लागलेला जीवाला. त्यामुळे नामात लक्ष लागत नाही. अशी जी सुरुवात झाली की नाही, ते शिबिराचं निरूपण माझं लवकर संपेल आता. अगदी लगेच संपणार नाही महाराज, पण सांगून ठेवतो. आणि मला आधीच सांगितलं तेवढं दुपारच्या वेळेचं काय हे ठेवू नका. तर इतकी यादी सांगितली. आणि मग त्यांना म्हटलं अरे मग तुमची ती 4-5 शिबिरं वाया गेली की हो. मग ते पुन्हा त्या विचारावर आले, अरे होय की. ते म्हणले ज्या वाया कशी जातील. जपाच्याबद्दल कळलं, ध्यानाबद्दल कळलं, सत्पुरुषांच्याबद्दल कळलं, कसं बघावं प्रपंचाचं स्वरूप, सुखदुःख, अहो मनुष्य म्हणजे काय बोलेलं असे. या विषयावर बोलायला लागला तर माणूस आहे का बस. आणि दुसरा एक विषय, त्याचं लग्न कसं ठरलं ह्याच्याबद्दल एक इतकं वैशिष्ट्यपूर्ण असतं. म्हणजे खरोखरच परमेश्वराने वैविध्य जगामध्ये निर्माण केलेलं आहे. ज्यांची झाली असतील त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांची होणार असेल ती होतील आणि ते नंतर सांगतीलच त्या पद्धतीनं. जर हे खरोखरच कोणाचं झालेलं नसतं तसं आणि ऐकल्यावरही आपल्याला वाटतं खरंच असं कोणाचं झालं नसतं. तर ह्या विषयावर एकदा प्रपंचाचं स्वरूप आणि सुखदुःख कसं बघावं काय म्हटलं. आता तुम्हाला जे मागाशी तुम्ही विचारलं ना, 4-5 शिबिरं त्यांची झाली तरी ते येत आहेत. म्हणून ते अजून येतात. ते काय झालं आहे, इथं शिबिरात काय असतं ते बघायला जे येतात ना, त्यांनी ते बघितलं की ते येत नाहीत. कारण इथं गप्प बसायला लागते, मन जप करायला लागतो, ते लिमिट असतं, ते 20,000 25,000 ते सगळं रात्रीपर्यंत संपवावं लागतं. त्यानंतर उरलेल्या वेळात बोलायला बंदी येते. सगळी माणसं ओळखीची समोर दिसत असतात, सारखी अस्वस्थता येत असते. सगळं विचारून घ्यावं त्यांचं, ते मुलीचं लग्न ठरलं का, मुलाचं लग्न ठरलं का, नोकरीचं काय झालं, आमकं तमकं, इतक्या गोष्टी, प्रकृती बरी आहे ना अलीकडे, शुगर व्यवस्थित आहे, तुमची माझी कशी, तुमची कशी, किती गोष्टी पण त्या आवरायला लागतात. मग ते सगळं वातावरण बघितात, आत्मपरीक्षण करावं लागतं, हेतू अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो, जप करावा लागतो. हे सगळं बघितलं की ते एकदा ते बघून गेले की ते मनाई येत. आता जे म्हटलं स्वतःला बघायला येतात, जगाला ओळखायची विद्या शिकायला येतात, समाधानाचा मार्ग जाणायला येतात, ते अजूनही येतात. ती येतीलही म्हटलं कदाचित. आता एखाद्या वेळेला पास झाले तर काही मनुष्य परत परीक्षेला बसत नाही, पण पास झाल्यावर तोपर्यंत बसत राहतोच तो, कारण त्याला गरज आहे. अजूनही म्हणतो अजून थोडा अभ्यास व्हायचा आहे, अजून मी प्रसंगात गडबडलो, अजून अमुक झालं तमुक झालं, असं अशाने कारण आहे, असमाधान झालं. असं जर होत असेल तर तो येत राहा, कारण त्याला माहिती की ह्याच्याशिवाय काय पर्याय नाही, हे करत राहायला पाहिजे. इथे करेल दुसरीकडे करेल म्हटलं त्याचा नाही प्रश्न. तेव्हा हेही होतं. आणि नुसतं एवढंच होतं असं नाही,
की म्हटलं एकदा काय आहे की आता काल आपण आलात, काल काहीही आपण भजनाव्यतिरिक्त बोललो नाही, फक्त नाम घेतलं, भजन घेतलं, नाम घेतलं, गेलं. चित्ताला विश्वास झाला. ज्या लोकांचे कोणाचे वाटेतले त्रास होते, हे होते, सगळं झालं. जेवणं त्यामुळे वेळेत झाली, माणसं लवकर मोकळी झाली. काय करायचं प्रश्न पडला, कारण हलकं झालं सगळं. आता जेवणही हलकं होतं, प्रसादानंतर शांती होती. थोड्या वेळ फार जपाला बसून झालं की निवांत 10 वाजता सगळी 10:30ला शांतता. कामाची माणसं जी काय होती, वैखरीची, माळेची, इकडची, ती मंडळी फक्त इकडून तिकडे त्यांच्या कामासाठी फिरत होती, बाकी काय नाही. शांतता झाली. आज सकाळी फ्रेश. येथे एवढा शीण जायला पुढं 4 दिवस रजा घ्यायला लागलीस. या सगळ्यामुळं, त्या भजनामुळं, भगवंताच्या स्मरणामुळं, सत्संगामुळं, वातावरणामुळं आनंद आहे. तर हे सकाळी एकदम क्षणोटा सगळा गेलेला आहे. तेव्हा असं होतं, म्हणजे भक्तीचा काही आनंद असतो हे कळल्यानंतर तो पुन्हा पुन्हा मिळावा असं साधकाला वाटणं योग्यच आहे. आपल्याला नाही, त्यांना वाटलं. जे मोठे होते त्यांना वाटलं. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. हे त्यांना वाटलं. म्हटलं आमच्यासारख्या सामान्यांना तसं वाटतं, त्यामध्ये काही गैर आहे का? तेव्हा म्हणलं ते त्यासाठी असतं, तसं होतं. सुखे घालावे आम्हासी, कारण आम्हाला याच्यात जो आनंद आहे, कदाचित तो मुक्त होण्यात सुद्धा नसेल. इतक्या मोठ्या आनंदात आम्ही राहतो आणि ते आम्हाला परत परत राहता यावं याच्यासाठी आम्ही धडपडत असतो. तर ते त्याची आता मर्यादा आहे. ठीक आहे, 6 महिन्यांनी येतो, वर्षाने येतो, काय त्यांची इच्छा असेल त्यानुसार येतो, पण येतो. तेव्हा त्यांचं ते थांबलं. अशा कुठल्याही ठिकाणी जाऊन उपयोग खरा काय व्हायचा, तर आपलं जीवन कळलं पाहिजे कसं आहे. आधी कॉन्स्टिट्यूशन तर कळू दे, मग काही डिसीज असला तर बघू, आणि मग काही डायग्नोसिस झाला तर उपचार करू. असंच चाललेलं असतं, बाहेर चाललेलं असतं ना, तसंच ते इथेही चाललेलं असतं. तेव्हा शेवटी समाधानात बिघाड हा रोगच आहे मुळामध्ये. मूळ स्थितीतून कुठेही बाजूला जाणं हा बिघाड आहे. आपल्याकडे कफवात पित्ताचं प्रमाण आहे, त्या प्रमाणामध्ये समजा काही बिघाड झाला तर त्याला प्रकृतीत बिघाड म्हणतो आपण. त्याला आपण रोग आजार अमकं तमकं काय त्याचं काय नाव द्यायचं ते द्यात, पण मूळ त्याच्यात काहीतरी बिघाड झाला तर तसं होतं. तसं प्रपंचामध्येच होतं. तर तसा बिघाड झाल्यावर जर आपल्या प्रकृतीत म्हणजे समाधानाच्या जर बिघाड होत असेल तर त्याच्यावर काहीतरी आपल्याला उपाय करावा लागतो. जसा इकडे कफवातापत्यावर उपाय करावा लागतो तसा तिकडे उपाय करावा लागतो. तेव्हा ते जीवनाचं स्वरूप काय आहे हे तिकडचं आरोग्याचं कळलं. हे कफवातपित्त आहे तोपर्यंत ठीक आहे, काही झालं नाही तोपर्यंत ठीक आहे. झाल्यावर काय करायचं त्याच्यासाठी आपल्याला माहितीच प्रयत्न काय करतो, तर ते सगळे ठीक आहे. पण माझी समाधानाची जी प्रकृती आहे ती का बिघडते, ह्या अर्थाने जीवन कळावं. आपलं जीवन कळायचं असेल तर ते कळावं. आपल्यामधल्या प्राणीच्या प्रेरणा आपल्याला चालत आलेल्या आहेत तर त्याची पण आपल्याला ओळख व्हावी. आपल्यामध्ये मनुष्यपणाही आहे तर ते जे मनुष्यपण आहे त्याचं प्राणीच्या प्रमाणाशी काय प्रमाण आहे ते कळावं. मग मनुष्यपण ओलांडायचं कसं हे पण कळावं. समाधान तिथं राहतं जिथं हेही राहत नाही आणि तेही राहत नाही, तिथेच समाधान राहतं. तेव्हा ते सगळं ओळखता यावं, हे मनुष्यपणसुद्धा ओलांडता यावं, आणि ते आपल्यालाच नव्हे तर सगळ्यांना आपल्याला ओलांडता यावं यासाठी यावं. आणि त्यासाठी आधी सर्वात काय यावं लागतं तर मनुष्य जागा लागतो. आता ही वेळ पण तशी आवडच आहे जरा. उन्हाळ्याने आणि नाही म्हटलं तरी आपण जेवलो नाही, ते कठीणच आहे पुढं नंतर. तर तसंच्या आधी आहे हे बरं आहे. निदान भुकेन तरी का होईना, भुकेन डुलकी येते पण भुकेमुळेच जाग येते बरं. तर हे सगळं चाललं हे मूळ जाग येण्यासाठीच आहे. तर जसा जागाच असेल तर त्याला हे कळेल. तेव्हा आधी जाग यावी लागते, ती थोडी कठीण असते. काय आहे, जाग येणं आधी मुळात कठीण, त्यात पुन्हा जागा येणं हे एक वेळ ठीक आहे. आपल्याला गजारान नाही का जाग येत, पण उठतोच असं नाही.
गजर पूर्वीचे होते ते बंद करायचे, आता बटन दाबतात. काय फार मोठा फरक नाही पडलेला. मनुष्याच्या प्रवृत्तीत काही फरक पडला नाही, साधनात फरक पडला. तेव्हा साधनामध्ये हे त्याच्यावर ते बटनावर बोट दाबायचं, ह्या बटनावर बोट दाबतात. आणि आता काय ठीक आहे, अजून एक 15 मिनटं नाहीतरी आपण गजर आधीच लावलेला आहे असं म्हणून 15 मिनटं झोपू म्हणून मग पुन्हा 1 तासानं जागे ते वगैरे ती गोष्ट वेगळी. तोपर्यंत वेळ गेलेली असते, मग धावपळ होते, मग आता आंघोळ नको, अमुक नको, ते सगळं पुढचं आपल्याला माहिती आहे. तेव्हा ह्या सगळ्यात अडचण काय की जाग येणं हे एक वेळ त्या गजराने होईल, जाग येणं एक वेळ सगळ्या वातावरणाने होईल, टिकण्याचं परत काम आहे. तेव्हा जाग टिकणं हे कठीण असतं. त्याला कारण आहे. निरूपण विरता सवेज जाते जाग येते. पण असं आहे की एकदा ते निरूपण झालं की आलेल्या निरूपणाबरोबरच जाते. आपल्याला असं करायला पाहिजे, जीवन असं आहे तसं आहे, अमुक आहे तमुक आहे, थोडंफार काय झालं असेल त्या दिवशी तेवढं जरी कळलेलं असलं आणि त्यांनी जाग आलेली असली ना असं करायला पाहिजे हे ठरलेलं असलं तरीसुद्धा ते तसं करायला पाहिजे, हे पुढं टिकेल याची खात्री हे टिकवणं मोठं कठीण आहे. काय आहे, निरूपणविरता सवयीची जाते. आता गंमत म्हणून सांगतो, निरूपणविरता सवयीची जाते, पण संपलं की जाग एक वेळ चप्पल राहील, पण जाग राहील असं नाही. अशी चप्पल किती साधी गोष्ट आहे, जाग केवढी मोठी गोष्ट आहे, पण एक वेळ चप्पल जात नाही, ती टिकते, पण जाग टिकेल असं नाही. पण राहते, ती जात नाही, पण जाग जाते. गंमत आहे खरोखर की इतके लोक आता आपण आपल्या घरी विचार करा क्षणभर तिकडे की देवळात जातात, प्रवचनांना जातात, सगळ्यांना जातात आणि वर्षानुवर्ष त्यांच्या चपला टिकतात. म्हणजे त्याच तर त्या वर्षानुवर्ष टिकवतात. मला कौतुक वाटतं की ते खरोखर कसं टिकवत असतील. कारण अशा गर्दीच्या ठिकाणी समजा जर तिकडच्या गेलेले असले कुठं आणि जर ते काळात ते चपला काढून जर आत कुठं देवळात निरूपणाला गेले असले किंवा कुठल्या ठिकाणी अशा निरूपणाला गेले असले, काय प्रवचनाला गेले असले, तर ते टिकवणं बाहेरचं किती कठीण आहे खरं. म्हणजे लक्ष तिकडे लागलेलं असतं ही गोष्ट आहेच, ते आपल्याला माहीतच आहे. पण नुसतं लक्ष लागून ती राहील असं नाही ना, ती बाहेरच्या बाहेर गेली तर काय करायचं. पण ते टिकवतात बाबा. त्यांना विचारलं एकाग्र असताना की तुम्ही इतकी वर्ष निरूपणाला जाता, इतकी वर्ष प्रवचनाला, इतके दुर्ग आमकं तमकं बुधवार सोमवार किती वार असतं, तर ते सगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या चपला राहतात. ते म्हणलं कशा राहतात, ते म्हणले त्याचा अभ्यास असं नाही ते राहत. अरे बा, इथे पण अभ्यास आहे, आपणच अभ्यास आहे असं समजत होतो, असलं काही नाही आहे. आणि त्यांनी इतके मार्ग सांगितले, काही बोलायचं नाही. ते म्हणते की चपला वर्षानुवर्ष जात नाही. म्हणले त्याला अभ्यास झाला, ते त्याची ती नजर लागते म्हणले. म्हणजे आपण बसताना अशी जागा धरायची की जिथून ते म्हणले ते एक इकडे काढायचे, एक तिकडे काढायचं. किती मार्ग, एक तर काही कोणी घेऊन जात नाही म्हणले. एक इथं ठेवायची, थोडं पुढं जायचं, दुसरी तिथं ठेवायची, शेजारी बघतो दुसरी काय नाही, एक वेळ ती एक काही नेणार नाही, तर उरलेले 2 दुसऱ्याच्या कोणाचे तरी जातात. आपली जात नाही म्हणले, आपल्याकडे खूप येते. आणि एक तर म्हणले त्याच्याहीपेक्षा म्हणले मी अभ्यास केलेला आहे की म्हणले मी प्रवचनाची चप्पलच वेगळी ठेवली, अंगठा तुटलेली ठेवली वेगळी, तेवढ्यापुरती वापरतो, ते बघितलं की कोण नेत नाही. काय काय करता येणं शक्य आहे, अभ्यासाशिवाय पर्याय नाही कुठे. अभ्यास योग्य ना तर तो मामीच छापतून म्हणजे ते फार पुढचा अभ्यास, पण हा इथपासून अभ्यास आहे. तेव्हा ते म्हणले, आणि अगदी साधं म्हणले, पूर्वीचे लोक करायचे नाही का, आपल्याबरोबर येताना सर्वसाधारणपणे प्रवचनाला किंवा ह्याला काही कोणी असं उगाच जात नाही, तेवढ्यासाठी येताना त्याला भाजी आणायची आणि काय काम असतात हे असतं. आपल्याबरोबर एक पिशवी घेऊन जायची, गेलं की तिथं बाजूला उभं राहून आपलं पिशवीत चपला टाकाय आपल्याबरोबर. ते म्हणले मी त्याचं खोकंच असं ठेवलं की काहीतरी वस्तू त्यांनी आणल्यासारखं वाटावं. कारण पुन्हा माणसं बघत असतात काय ठेवते शेजारी, काय आहे, काय ज्ञानेश्वरी दादबोध आहे का, काय आहे काय, त्यात ते ठेवायचं खोक्यात. अजिबात जाते म्हणले, काही होत नाही. ते म्हणजे अभ्यास लागतो त्याचा. आणि काही नाही तर असे म्हणले म्हणजे फ्रेंडशिप बँड. मी म्हटलं फ्रेंडशिप बँड ह्याच्यात, ते म्हणले आहे, त्यातसुद्धा आहे म्हणले. माझे एक मित्र आहेत, आम्ही दोघे मिळूनच जात असतो नेहमी. ते म्हणले त्या चपलात ते हे असतं, ते म्हणले वेलकोरोसारखं ते. आम्ही म्हणले ह्याची चप्पल त्याची चप्पल, असं आम्ही आमची एकमेकांच्या बांधून ठेवतो. आणि एका ठिकाणी तर जातो तिथं झाड आहे म्हणले मोठं, अडकून ठेवतो म्हणले तसंच. ते लोकांना आणखी तिकडं कोण बघत पण नाही, काहीतरी असायचं उगाच. चोरांना झाली तरी भीती असते म्हणले.
आता त्याच्या पुढचे निघाले ते म्हणले, त्यांची तर म्हणले तुम्ही बघितलं असेल गेल्या 10 वर्षात त्यांनी चप्पल बदलली आणि नव्यासारखी आहे, याचं कारण काय? म्हणलं मला लक्षात आलं आता. विठ्ठल 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 ते जाग्याचं नंतर बघू, पण विचार असा क्षणभर करू की ही एवढी काय 100 रुपयाची काय 200 रुपयाची काय ती वस्तू असेल, तर तिच्यावर मनुष्य एवढा अभ्यास आणि चिंतन करतो. त्याऐवजी समजा एखाद्या वेळेला गाठीवर केलं असतं हे चिंतन, हाच अभ्यास समजा त्याचा केला असता, तर मला खात्री काय वाटली की हे लोक उद्धरून गेले असते. जे हे सांभाळू शकतात त्यांना आत्मस्वरूप कळतं, सांभाळता आलं नसतं का? आणखीन किती गोष्टी कळल्या असत्या. तेव्हा हा जो विचार, मला त्याच्यावर काय म्हणायचं नाही, आपला सुखरूप ठेवाव्यात, उगाच वस्तू घालवू नयेत, स्वतःच्या घरच्यांना त्याचा त्रास होतो, हे सगळं मलाही माहिती आहे. पण तरीसुद्धा ते जेवर एवढा अभ्यास करू शकतात, एवढा विचार करू शकतात, मार्ग काढू शकतात, त्यानेच जर समजा गाथ्यातले एखादा अभंग घेतला असता, त्याच्यावर विचार केला असता, तर किती उपयोग झाला असता. त्यांना सगळे बारकावे कळले असते आणि ते उधळून गेले असते. क्षणक्षणाची करावा विचार, क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. याच्यावर जर चिंतन झालं असतं समजा अशा गोष्टीवर एखाद्या, तर मग त्याचं गांभीर्य. आयुष्य खातो काळ मागे राहिलेलं आहे. तुम्ही मागे नाही वळून बघा, पुढे बघा, न बघा, बाजूला बघा, कुठेही बघा, तो मागं लागलेला आहे. तो तुमचं ते मिनिट खाल्ल्याशिवाय राहणार नाही, तो तास खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ह्याची ज्याला जाणीव होती ती ह्याच्यावर चिंतन केल्यावर होते. तर अशासारखं चिंतन झालं असलं तर मग लक्षात येईल की अरे अडकलो आहे खरा तावडीत. सापडलो हे कळलं तर सुटायचा प्रयत्न आहे ना, अडकलो हे कळलं तर सुटण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा बेड्या आहेत ह्याची जाणीव झाली, कचल्या तर लक्षात येतं की एकदा सुटावं कसं, काय करावं. तेव्हा मग तो सुटकेची धडपड करेल. ज्याला हे चिंतन कळलं त्याला तेही चिंतन कळेल, त्याचे मार्ग संपतील. नाहीतर त्यांनी सांगितलेलंच आहे काय करायचं ते. संत समागमी धरुनी आवडी, क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, संत समागमी धरुनी आवडी. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. मार्ग आहे पण अडचणच नाही कळली तर मार्गाचा प्रश्नच येत नाही. म्हणून अडचणसुद्धा आपली लक्षात यावं लागतं की आपल्याला अडचण आहे, की जाणार आहे, मी सांभाळतो आहे घर बरोबर आहे, कोणाला येऊन देत नाही. अगदी साधं रस्त्यावरून फिरणाऱ्या कुत्रा मांजराला सुद्धा आत येऊन देत नाही घर माझं. हो तुझं घर आहे. मग काय होतं, मग घरात उंदीर घुशी निघतात. ती काही विचारून येत नाहीत किंवा भुंकत येत नाहीत, म्याव करीत येत नाहीत, त्यांना काय अडवता येत नाही. मग ते घरात दिसतं. तेव्हा कळतं हे आपलंच आहे, तसं त्यांचं पण आहे, काहीतरी आहे, मी ठेवणार माझं म्हणून. हे बरोबर आहे. कुत्रं मांजर आला तर अडवावं, किंवा दुसरं काय आलं एखादा प्राणी तर अडवाल, ठीक आहे. काय बऱ्याचशाने फिरत असतात प्राणी, एखादा हात यायला लागला मनुष्य अडवेल. कारण का तर ते माझं आहे, माझं आहे म्हणून टिकून धरलं आहे. पण माझं आहे तर मग ते उंदीर घुशी कुठून गेले आत, त्यांनी काही परवानगी घेतली होती का आपली? मग आपल्या घरात त्या कशा जाऊ शकल्या, ते मुंग्या का फिरतायत, हे सगळ्याची उत्तरं लक्षात येतात. तेव्हा हे माझंच आहे, सांभाळायची एवढं गरज नाही. हां, केर काढावा, स्वच्छता ठेवावी, सगळं करावं, पण ते माझंच आहे म्हणून करू नये. कारण इकडं जाणारं सगळं, जो माझा आहे म्हणणार
तोच बाहेर जाणार अशी अवस्था आहे. ते तिथंच राहील एक वेळ. ते मुंग्या नोंदणी विशेषतः तिथंच राहतील, पण आपल्याला जावं लागेल. हे लक्षात आलं की ते लक्षात यावं म्हणून हे सगळं त्यांचं आहे. वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं. मला लक्षात येईल की या अर्थाने नाशवंत देह आणि जाणारं सकळं आणि त्या बाजूला दुसऱ्याने काळ त्या कुरतडणं कुरतडतो. आपण बघतो वाळवी लागते. मी बघितलेलं ग्रंथांचं जर लक्ष नाही गेलं तर अक्षरशः बाहेरचं ते कव्हर असतं ते उघडायला, ते ग्रंथ काढायला गेलं की आत काही नाही. आत भुगा असतो, भुगा. मी भुगा बघितलेला आहे ह्याच्या पुस्तकांचा. भुगा असतो, काही राहत नाही. सगळं आतून व्यवस्थित वळून कुरतडून ठेवलं असतं. बाहेरचं कवरापर्यंत आलं असतं, तिथपर्यंत ती थांबते. तिला तिच्या जीवाची काळजी आहे. तिला माहिती आहे कधीतरी हे लागेल तर तो उघडेल त्यावेळेला कळेलच, आपण दुसरा ग्रंथ घ्यावा. आयुष्य खातो काळ सावधान. तो खातोय, कळून पण देत नाही. आपल्याला वाटते हे केलं ते केलं, आता हे करायचं ते करायचं, अमुक प्लॅनिंग हे ते काय, त्याची फिनान्शियल प्लॅनिंग काय, इन्व्हेस्टमेंट काय, अमुकं काय तमुकं काय, माणसं रिलेशन आहे, तू गावाला जायचं, अमुक करायचं तमुक करायचे, ते सोन्याचे दागिने ते जुने घालून नवे करायचे, काय त्याच्या मनात डोक्यात असेल विचार काही सांगता येत नाही. किती गोष्टी करायच्यात त्याला. पण इकडे आयुष्य खातो काळ सावधाना. हा विचार करण्यात जो काळ गेला तो सुद्धा त्यांनी खाल्लेलाच आहे. तिकडे फक्त सत्कर्मात गेला असेल, भगवंताच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात गेला असेल तर त्याचं सार्थक होईल. नसेल तर नुसतंच काळजी करण्यात सुद्धा काळ जातो नुसता, की काळ जातोय काळ जातोय. म्हणलं आता काळ जातोयच ना, आता मग त्याची काळजी करू नका, त्याच्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. निदान राम 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 म्हणत बसलो तर निदान त्यात काळ जाईल. काळ तर जाणारच आहे. जाता जाता मला निदान काहीतरी त्याच्यात करता येऊ दे. एवढा तो भीमाचा पुत्र पडला त्यावेळेला सुद्धा जाता जाता त्यांनी विचार केला की या क्षणी आपल्याकडे विद्या आहे, आपल्याला शक्ती लागलेली आहे, ती ह्यांना वाचवली. यांच्यावरची शक्ती जी अर्जुनाला वापरायची ती शक्ती आता सोडल्याशिवाय हे आठवत नाही प्रकरण. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत महाभारत वगैरे, म्हणून मी काही त्याबद्दल सांगत नाही. पण ह्यांच्या बाजून हा लढतोय, पण तो इतका भयान आहे की त्याच्या पुढे हा दे माय थरणी ढाय करून सोडलं आहे त्यांनी. तर त्याला आता एकच याच्यासाठी जी ठेवली ती शक्ती त्याच्यावर टाकणं भाग आहे. टाक बाबा म्हणले, काय इलाज नाही, कौरवांच्या बाजूला इलाज नाही राहिला. ती शक्ती त्याच्यावर टाकली. ती टाकली. त्याला माहिती की ही आपली योजना ह्याच्यासाठीच आहे फक्त, की मी ह्या ठिकाणी प्राण अर्पण करायलाच आलेलो आहे आणि सत्यासाठी किंवा त्यांच्या बाजूसाठी प्राण अर्पण करायला आलो आहे, कृष्णासाठी आलेलो आहे. हे सगळं त्याला माहिती आहे. अर्जुनासाठी आलो माहिती आहे, भीमासाठी आलो माहिती आहे, भीमाचाच पुत्र आहे. तर त्यामुळं ते माहिती आहे त्याला. पण त्या क्षणी ती शक्ती लागल्यावर सुद्धा मरेपर्यंत अजून काही क्षण मिळणार आहेत. त्याच्याकडे विद्या आहे. त्यामुळं त्यांनी शरीर स्वतःचं त्या विद्येने एवढं मोठं केलं आणि जी जीभ घेतली ती त्यांच्या सैन्यावर घेतलीस. जाता जाता म्हणला निदान 1500 मारून जाऊ, असा जात नाही. हे जर तो युद्धात करू शकतो तर आपल्या ह्या आयुष्यात, आपल्या जीवनाच्या युद्धात आपल्याला सुद्धा करता येण्यासारखं काहीतरी असणारच आहे. काळ तर जातोच आहे. त्याला शक्ती लागली तो मरणार आहे, पण मरता मरता म्हणेन ते पाशे काढ, तिकडचं सैन्य मारून जाईल. पडेन त्याच्यावरती तिथलं जर कोणी महारथी अतिरथी मिळाला त्यातल्या त्यात सापडला तर त्याला मारून जाईल. इतका विचार त्या क्षणी शक्ती लागल्या क्षणी तो करू शकतो. आणि असलेल्या उरलेल्या शक्तीनं स्वतःचं शरीर मोठं करणं ही त्या राक्षसांच्या कुळामध्ये शक्ती आहे. तर तसं करून त्याच्या सहाय्याने त्या शिपाशी मारून जातो. तेव्हा काळ जातो बरोबर आहे, पण जाता जाता सुद्धा मला काहीतरी साधता येईलच. त्याला युद्ध होतं म्हणून त्याने ते साधलं. मला माझ्यासमोर मुक्ती आहे, ती साधण्यासाठी मला काय नाम घ्यायचे ते जाता जाता घेईन. काळ तर जाणारच, त्याबद्दल आपल्या हातात नाही. म्हणून जाता जाता म्हणता येतं ठाला 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 एक क्षण काय 30 सेकंद 35 सेकंद तेवढे तरी विठोबाच्या नावात गेलेत. नोंद आहे तिथे, त्याच्याबद्दल आता उद्या सांगणारच. तिथे नोंद आहे, ठीक आहे. 1 मिनिटाचं का होईना नाम घेतलेलं आहे. तेव्हा तो काळ सांभाळण्यात काळाला काय करायचं आणि ह्याला काय करायचं याची मेळ घालणं त्यांना आवश्यक आहे. कारण ह्याने या काळात हे केलं आहे. तेव्हा किंवा ह्या प्रतीचं दुसरं काही केलं आहे त्यांना सांभाळणं भाग आहे. काळ तर जाणं. तेव्हा संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. केव्हा? ज्यावेळेला हे कळेल तेव्हा की अरे हे चाललं आहे. अनेक वेळा असं होतं की क्षणात सगळं पालटतं. मनुष्य जाग्यावर बसतो, मनुष्याला ऐकू येत नाहीसं होतं, कुठे दिसत नाहीसं होतं. हे झालं की लक्षात येतं अरे बापरे, हे आधी वाचायला पाहिजे होतं, आता दिसत नाही.
मग ते असं होण्यापेक्षा आधीच वाचावं. आधी वाचलं तर आधी वाचेल, नाही तर थांबा. दुसरं काही इलाज नाही. मग ते वाचण्याची शक्यता नाही. मग आता कोण ऐकवेल का, मग वाचेल का, वाचतोस का बाबा, तुला वेळ आहे का, हां मग हे याच्यावर यावं लागतं. तेव्हा ही अडचणच कळत नाही मुळामध्ये की ही चाललं आहे आणि ते आपल्या हातात नाही आहे. थांबवणं आपल्या हातात नाही. थांबवणारे आहेत मंडळी, त्याचा मार्ग पण आहे, पण तो आपल्यासाठी नाही. त्यांचा मार्ग आहे, त्यांना श्वासांचा हिशेब आहे, ते श्वासांचं नियमन करतात, तेवढे श्वास जपून वापरून ते 100चं 110 वर्ष आयुष्य करू शकतात. 150 वर्ष आयुष्य केलेली माणसं आपल्याकडे आहेत, पण त्यांनी हे सगळे श्वास तेवढे जपून वापरले, तसं केलं. तसं आपल्याला काही जमणार नाही. आमच्यात ते शेवटच्या ओव्हरला आमचेच श्वास वाढणार, काही संबंध नाही. आपला श्वास खालीवर की आता काय होते शेवटच्या, आता काय होणार आहे मला सांग. काही झालं तर दोघांना पैसे मिळणार, ते निघून जाणार, मी डोळे पैसे काय माझी शक्ती सगळं घालून बसणार. पण त्यांनी माझे श्वास जे जादा वापरले गेले त्याच्याने आणखीन महिनाभर अलीकडे जाणार, ह्यापेक्षा काय होणार नाही. त्या महिन्यात जर तुम्ही काय ठरवलं असलं की अमुक करीन तमुक करीन, आता नाही का अधिक महिना आहे, अमुक करीन तमुक करीन, आहे का नाही, अधिक आहे का कमी आहे आपल्याला काय माहिती. त्यामुळं लक्षात ठेवावं की हा जे खरं उघड्याचं काय करत ते आपण जे प्रार्थनेत ते का इथल्या म्हटलेलंच आहे, नमो आज वर्तमान क्षण, असं. कारण आज वर्तमान हा क्षण आज आपला आहे, तर तो आपला आहे. त्या क्षणी काय करता येण्यासारखं आहे ते करू. आत्ता या क्षणी भगवंताचं स्मरण करायची इच्छा आहे तर ते करू. पण हे करायला मुळातच जे म्हटलं ना, डोळ्यावरती मीचा सारा, तव विस्मृतीची प्रगाढ निद्रा. मला आठवतच नाही कशासाठी आलो आहे, काय काम आहे, काय मी करू, त्याच्यासाठी कोणाकडे जाऊ, काय मार्ग आहे, मी स्वतः काय करू शकतो घरी, चालेल. पण ते जर ते सुचायला, ते दिसायला नको का, ह्या डोळ्यांना नाही दिसत, ते ह्या डोळ्यावर मीच असणार आहे, मला कळते तर कळू, तो बसला आहे त्याचंच असतो. तर त्याच्यातला हा जो डोळ्यावरचा मीचा सारा आहे, तर हे का होतं असं. आपण हे मीचा सारा, तो विस्मृतीची प्रगाढ निद्रा जगवतो कोण हे कळलं तर जगवतो कोण त्याच्याकडे लक्ष जाईल ना. पण तो कोणतरी जगवतो आहे. अहो मीच खातो आहे, व्यवस्थित सगळं करतो आहे, तब्येत सांभाळू नये असं म्हणतात लोक. चांगलं आहे हो, तुमच्या हातात आहे एवढं, ही गोष्ट केवढी मोठी आहे की तुम्ही तब्येत सांभाळू शकता. पण मला तर काही तब्येत सांभाळता येत नाही, मला दुसऱ्या क्षणीचं काही सांगता येत नाही. हां, आता मी खाण्यापिणं माझ्या मर्यादेत ठेवावं, काय औषध पाणी असेल ते घ्यावं, पथ्य पाणी सांभाळावं, व काही उन्हातानाचं बाहेर फिरू नये म्हणून आत बसलो आहे वगैरे वगैरे, एवढं करता येणं शक्य आहे. पण मी सांभाळेन हे काय मला काय जमणार नाही. मी त्यांना प्रार्थना केली तुम्ही सांभाळा आणि मी जे काही योग्य असेल ते करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. ह्याच्या पलीकडे सांभाळणं आपल्या हातात नाही. मग हे लक्षात आलं तर मग हे तव विस्मृतीची प्रगाढ निद्रा वगैरे काय होणार नाही. तर त्यांच्या विस्मृती नाही होणार, ते सांभाळत आहेत, त्याने जगलो आहे हे लक्षात आलं, तर कोणी जगवलं आहे त्याच्याकडे लक्ष जाईल. आणि हे का जात नाही त्याचं उत्तरही इथे दिलेलं आहे. संत समागमी धरुनी आवडी, संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो, नये डोळे धुरे भरुनी राहो. आल्यावर सारा आल्यावर दिसत नाहीच होतं माणसाला, तसं इतका व्यवहार मनुष्य करतो दिवसभरात, त्याला देव दिसतच नाही. आधी तो मुळात दिसत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यात आम्हाला दिसत नाही हे आमचं वैशिष्ट्य. आता काय ह्या दोन वैशिष्ट्यांची एकत्र होणार, तेच होतं सगळं आयुष्यात. म्हणून हे होत नाही. आधी तो अकर्ता आहे तो दिसत नाही, तो सगळं करून बाजूला कुठे असतो, त्यामुळे तो दिसत नाही. आणि आमच्या डोळ्यावर आमचंच सारा एवढा इहलोकीचा व्यवहार आहे. आणि खरं आहे ते बघा तुम्ही, इहलोकीच्या व्यवहाराने किती काळाजन किती विषय चित्ताला असतात, तर त्याच्या पुढे भगवंताचं नाही स्मरण होत. ते स्मरण होत नाही याचं कारण स्मरण म्हणजे दिसणंच आहे ते एक प्रकारचं, फक्त मनाने दिसतं. आणि इथे आपण पाहतो ते डोळ्याने दिसतं, तिसरं आत्मदृष्टीने दिसतं, सगळ्या बाजूने दिसण्याचीच सोय आहे मुळामध्ये. तर ते दिसत का नाही, तर आधी तो दिसत नाही म्हणून आधी शोधायला लागतं आपल्याला. झाडात आहे का, ह्याच्यात आहे का, वेळात आहे का, त्या मूर्तीत आहे का, अमक्यात आहे का, हे आधी करावं लागतं. तर ते करायचं आहेच. पण ते करायला माझाच लौकिक व्यवहार एवढा वाढवून ठेवलेला आहे. ते म्हणतात ना की ते दुकान झालं, ते चांगलं यशस्वी झालं म्हणून दुसरं टाकलं, मग ते यशस्वी झालं म्हणून तिसरं टाकलं. मामा जसं ते त्या उतरले होते ना, आपल्याला माहिती आहे, आणि त्या चौकात विचारलं, ते आलो तेव्हा हातात ह्याचं भांडं नव्हतं, 4 भांडी नव्हती, अशी अवस्था होती. पण ह्या गावात आता अशांच्याकडे उतरायची सोय वगैरे असली म्हणजे जावंच लागतं, बरोबर काय म्हणतील ते ऐकावंच लागतं. तर त्याप्रमाणे ते ऐकून घ्यावं लागलं ना. मग मामा म्हणाले आता काही नाही, आता ह्या ऐन चौकामध्ये ही 3 घरं माझी झाली, हे सगळे 3 घरं आपलीच आहेत म्हणे.
ती तिन्ही घरं माझी झाली. आता काही दिवसांनी याचंही चाललं आहे प्रयत्न, चौथं. तर ते चौकातली 4ही घरं माझी होतील. जिथे येताना माझ्याकडे अंगावर कपड्यानिशी आलो, ह्या गावात आज चौथं घर. ते म्हणले राहू दे ना चौथं घर एखाद्याला कोणाला तरी. तुम्ही 3 घेतली, आता 3 घेतलीत, 3मध्ये राहणार आहे का मुळात? हा विचार आधी करा. आणि चौथ्या घराचा वेळ वाचला तर देवाला द्या म्हणले. तो घर दुसऱ्याला मिळेल, दोन्ही फायदे होतील. ते त्याला मिळेल, त्याला तुम्ही घेणार आहे त्याचं काढून, तेव्हा ते त्याला मिळेल, आणि कोणी गरजू असेल त्याला मिळेल. ते एखादं राहू दे म्हणले दुसऱ्याला. आता नाहीतरी चौकात 3 तुम्ही कव्हर केलीच आहेत. जे हे सगळं लक्षात आलं ना, तर ह्याच्यावरून हे इहलोकीचा व्यवहार, आणि ते घेतलं की दुसरं घ्यावं असं वाटतं, दुसरं घेतलं की तिसरं घ्यावं असं वाटतं, तिसरं घेतलं की अजून असं वाटतं की तिन्हीत होईल का नाही पुढचं. कारण बाहेर काय महागाई आहे, का आपल्याला सगळं महागाईचं गणितच कळलं आहे. महागाई कधी नव्हती मला सांगा. 1 आण्याचं होतं त्यावेळेस सुद्धा 1.5 आणा झाला, 2 आणे झाले, तेव्हा लोकांनी एवढा ते अस्वस्थ होते घरोघरी. आपल्याला माहितीच आहे, रुपया 1 रुपयाला ते दूध होतं, ते 2 रुपये झालं. बाप रे, महागाई कडाडली, डोक्याला भिडली, आकाशाला. लोक त्यावेळेचे म्हणत होते 2 रुपये लिटर झालं. आता म्हटलं तर हसायला येईल, पण आता ही परिस्थिती अशी आहे की हे त्या वेळेला तसंच होतं, त्याच्या आधी त्याच्यापेक्षा होतं. म्हणजे हे असं त्या काळाला धरून हे सगळं चाललं आहे. आता जरा आपण जास्त गतिमान युगात वावरत असल्यामुळे आपली थोडीशी गती जास्त वाढली. म्हणजे महागायची आहे ते अशी कधीतरी एकदम जे 10 पैशानं 5 पैशानं वाढायची वगैरे तशी वाढत नाही. एकदम 10 टक्क्याने, एकदम 10चे 20, 20चे 50, एकदम 40 रुपये लिटर असं करून टाक. काय विचारायचं नाही, बोलायचं नाही, दुसऱ्या दिवशी पैसे द्यायचे, काय असेल ते घ्यायचं, नसेल तर गप्प बसायचं घरी. ते काय जमत नाही, 40 रुपये दिल्याशिवाय राहता येत नाही. म्हणजे अशी गती थोडी आपण आता जीवनाला गती आली पाहिजे आपलंच म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे, कारण गती आल्याशिवाय प्रगती होत नाही वगैरे वगैरे सगळं ते पुढचं सगळं आपल्याला माहिती होतं. तेव्हा हे सगळं हे इहलोकीच्या व्यवहाराने हे इतका व्यवहार वाढतो की त्यामुळं देव दिसत नाहीसा होतो. तो म्हणतो वेळ नाही मला. अरे वेळ नाही कसं काय? मी म्हटलं तुम्ही एक ग्रस्त जॉब करणारे होते, त्यांना म्हणलं तुम्हाला वेळ नाही असं होणंच शक्य नाही. तुम्ही जेवता आहात, तुम्हाला हे आहे, तुम्ही सकाळी उठतात, आंघोळ करतात, रात्री झोपतात. झोपायला वेळ नाही. म्हणजे झोपसुद्धा मला 8 तास घ्यायची सोय नाही. हा बरोबर आहे, पण तुम्ही पूर्वी काम करत होता त्यावेळेला तुम्ही संध्याकाळी 5-6 वाजता घरी येत होता, 6 वाजता. मग त्याचं काय झालं? नाही म्हणले ती कंपनी बदलली. मग कशाला बदलली म्हणलं? 6 वाजता घरी येणारी कंपनी होती. आपली चांगल्या कंपनीत असावं माणसाने. असं नाही का, ते सुद्धा इथंच शिकावं लागतं की आपण चांगल्या कंपनीत राहावं. मग काहीतरी वाईट कंपनी लागली, त्यामुळं मग तिकडे गेलो. म्हटलं काय झालं? म्हटलं काय नाही, माझा पगार दुप्पट केला म्हणलं एकदम. हां, म्हणजे मग तुमच्या दुप्पट खर्चाची सोय झाली आहे म्हटलं, एवढं नक्की आता. कारण शेवटी ते बॅलन्स करत असत वरती. आपल्याला नाही लक्षात येत. तर ज्या प्रमाणात हे दुप्पट झालं म्हणून म्हणलं तिकडे गेलो. बरोबर आहे म्हणलं. त्यामुळं आता काय म्हणलं, आता 11 वाजता. म्हणलं ठीक आहे. 11 वाजता आल्यावर काय नाही म्हणले, तेच गन्न करून ठेवलेलं असतं, गरम करतो. आधी ते टिकवायला फ्रीजमध्ये गार करायचं, आणि आपल्यातले आता टिकलं तरी पाहिजे सकाळपर्यंत. पुन्हा जायचं सकाळी 7:30ला. त्यामुळं पुन्हा ते गरम करायचं. तर जरा पचतं एखाद वेळेला, नाही तर त्रास होतो. तेव्हा हे सगळं असं हे गरम करण्यात आयुष्याचं सगळं, आणि वेळ नाही. त्यामुळं म्हटलं आधीची कंपनी चांगली होती, तुम्हाला त्या कंपनीत राहायला असता तर हे तुम्हाला मिळालं असतं. पण नाही म्हणले, तसं नाही करून चालणं. आज कशी परिस्थिती आहे की आजचे उद्या भाव राहत नाहीत. हो म्हटलं, आजचे उद्या आपण सुद्धा राहण्याची शक्यता नाही करत. तुम्ही सांगता का मला उद्या महाग आहे आणि मी ती फेस करायला मी आहे, मग त्यावेळेला मला असं अडचण येणार, मग ती मी ठीक आहे असू दे. असं जर काही सांगण्यासारखं असेल तर उद्या कदाचित मी असेल, उद्या कदाचित महागाई असेल. हां, असं बरोबर आहे म्हटलं. खरं गणित काय बरोबर आहे, तर ते पण असेल आणि हे पण असेल. मग ह्याच्यासाठी आपण आता आपण असायला आपण स्वास्थ्यात असलं पाहिजे. तर अस्वस्थ असू तर काय असू, तर आपण फक्त हसणार. म्हणजे ते आलेले गेलेले सुद्धा अनेक अपार्टमेंट्स असतात, सोसायटी असतात, हे असतात. आता असंच राहावं लागतं. तर ते केव्हा सकाळी जातात आणि रात्री केव्हा येतात हे सुद्धा कळत नाही. त्यांना बघितलेलंच नसतं आजूबाजूच्या लोकांनी. 15-15 दिवसात त्यांना कधी बघितलेलंच नाही. ते तिथे राहतात. बाबा एवढं आहे, बोर्ड आहे, याच्यावरनंच ओळखतं, बाकी काही नाही. का आता असं पत्करलेलं आहे, इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. असं डोळ्यावर धूर आल्यासारखं करू नये. बाजूचं दिसत नाही झालं असं करू नये. ज्या प्रमाणात शक्य आहे त्या प्रमाणात तरी करू नये. जिथे अशक्य आहे, जिथे पर्याय नाही, जिथे माणसाचं अडलं आहे, तिथे त्याला 12 काय 14 ताससुद्धा काम करावं लागेल. हेही कबूल आहे. 2-2 शिफ्टमध्ये काम करावं लागत नाही, कामगारांना लागतं. पण परिस्थिती तशी असते. काही वेळेला त्या संस्थेची गरज असते, तिथे पण परिस्थिती इमर्जन्सी असू शकते, ज्यावेळेला ते करावं लागेल. पण ते जर करावं लागणार नसेल तर मग आपल्याच ह्यानं जर आपण स्वतःच्या मनाने जर ते करणार असू तर करू नये. मग तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धोरे भरून राहो. तेव्हा या सगळ्यावर त्या
बाहेरच्या वस्तूपेक्षा जर चिंतन झालं तर त्याचे पण मार्ग सुचतील. एक वेळ चप्पल गेली तर घेता येईल, त्याच्यावर नाही चिंतन केलं, अभ्यास झाला तरी चालेल. आपण जर इथं परमेश्वराला सांभाळीत बसलेले आहोत, मनातल्या शोधत बसलेले आहोत, तर तो जो आपल्याला सांभाळतो तो ते सांभाळायला नक्की समर्थ आहे. याच्यात तर काही शंका घ्यायचं कारण नाही. त्रैलोक्य पाळता उपगला नाही तसं आहे, त्याचे आम्हा काही ओझे असे. जो त्रैलोक्य पाळताना ज्याला जो उभगला गेला नाही, त्याला त्रास वाटला नाही, हे एवढ्या माणसांना, हजारो माणसांना, लाखो माणसांना, आता कोटी माणसांना जो सांभाळतो त्याला तो उभगला नाही, त्याचं काय, माझं काय ओझं होणार आहे त्याला. हे ज्या तुकोबांची धारणा आहे, जे संतांची धारणा आहे, त्या धारणेवर हे आपलं काय आहे, ज्या वस्तूंची एवढी काळजी करतो त्या. पण ती जाग्यावर नव्हे, नुसती ठेवतात कपाटात आणि पुन्हा पुन्हा बघून येतात 2-2 दिवसांनी परत एकदा, आहे ना, आहे ना, आहे, तुम्हीच फक्त आहे ना एवढं बा जाग्यावर ते असं म्हणायची वेळ ती. तेव्हा चिंतन झालं तर एक वेळ ते जाईल, गेलं तर दुसरं घेता येईल. पण देह पडला आणि त्याआधी भगवंत नाही मिळाला, समाधान नाही मिळालं, तर वासना देह जो पडेल तो किती काळमध्ये राहील आणि कुठल्या जन्माला येईल सांगता येत नाही. विचार करावा ना क्षणभर. समजा जपली गेली, दुसरी घेऊ, काय होणार आहे, बाहेर मागे झाली तेव्हा काय करतो, देतोच ना पैसे, त्याला दिले जाईल. पण त्याच्यावर चिंतन होतं, म्हणजे मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, अशा असंख्य वस्तूंच्यावर चिंतन होते. इहलोकीचा व्यवहार म्हणले तुकोबाने त्याला, इहलोकीचा व्यवहार आहे. डोळे धुरे भरून असलं राहू नका, डोळा धुर आल्यासारखं, भगवंत दिसू दे पलीकडचा, ह्यासाठी त्यांचं. आणि यावर एरवी खरं तुकोबा कधी, आता निघाला तुकोबांचा विषय म्हणून, तर ते नेहमी नाहीच तातडी चालत म्हणतात. उलटं एरवीच्या ठिकाणी ते त्यांचं म्हणणं असं आहे की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेळा, हे त्यांचंच वचन आहे, त्यातही तातडीच शब्द आहे. पण इथं ते म्हणतात हे इहलोकीच्या व्यवहारांत झालं असेल तर मात्र संत समागम धरून आवडी करावी तातडी परमार्थी. आपली तातडी आहे, ती कशासाठी आहे ते आपल्याला तर मी काय सांगत नाही, एवढा वेळ नाही आपल्याला. तर तातडी असते ती कशाची, कनेक्टिव्हिटी कुठे मिळेल. किती माणसं त्या कनेक्टिव्हिटीसाठी फिरत असतात, एकदा कुठे मिळेल. बरं काय आता करावं, जाग येणं ठिकाणं, आपल्या मनुष्याबरोबर जाग येणं ठिकाणं, सावधानता म्हणजे काय हे कळावं. त्यासाठी ती आहे की मनुष्य जागा झाला, ज्याला सावध व्हायचं आहे, ज्याच्यासाठी सावध व्हायचं आहे त्यासाठी सावध झाला तर सावधान होतो. म्हणजे काय होतं, सावधानता म्हणजे प्रकाश. जाग म्हणजे जशी आपल्याला स्वप्नातून, झोपेतून जशी जाग येते त्यावेळेला जसं मनुष्य भानावर येतो, तसं जाग येणं म्हणजे भान येणं, आणि सावधानता येणं म्हणजे प्रकाश येणं. मग सावधपणे प्रकाश लागतो. म्हणजे तो प्रकाश असला म्हणजे त्या प्रकाशात आपल्या कृती दिसत असतात. त्या दिसत असल्या की त्याच्यात निवड करता येते. कारण प्रकाश पडला की बाहेर 2 मार्ग दिसतात, 4 मार्ग दिसतात. मग त्या मार्गामध्ये मला कुठला हिताचा आहे, अहिताचा कुठला आहे, हे सगळंच करता येतं. पण त्याच्यासाठी सावधानता मुळात यावी लागते, आलेली टिकावी लागते. पुन्हा हे सगळं आहेच आपल्याला. म्हणून ते कृती आपल्या पाहता येणं, त्या योग्य करता येणं आणि त्या योग्य करीत राहणं यालाच साधन म्हणायचं. सावधानतेच्या प्रकाशात आपल्या जीवनातल्या कृती योग्य तऱ्हेनं करत राहणं, जसं गुरुना, जसं संतांना यांना अभिप्रेत आहे तशा करीत राहणं, हे खरं सांगायचं तर साधन आहे. बाकी ग्रंथ वाचा न वाचा, आपल्याला काय बसायचं बसा, ध्यान लावा, काय आपल्याला करायचं ते करा. पण ह्याच्याशिवाय काय पर्याय नाही. त्या कृतीनं आपल्याला सावधानतेच्या प्रकाशात तपासून घेऊन ती योग्य केल्याशिवाय त्याला काही पर्याय नाही. तर त्यामुळं त्या अर्थाने सावधानता येणं आणि ती टिकवणं हे पुढच्या शिबिराचं सुद्धा काम नव्हे, आजच्या शिबिराचं काम आहे. पुढच्याचं आपल्याला माहीत नाही. ह्याच शिबिरात ती सावधानता येऊ दे, सगळ्याबद्दल येऊ दे. तेव्हा जो काही वेळ मिळेल संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. तेव्हा अवघड आहे का, तर हे पुढचे ते आपल्याला नंतर करता येईल. घरी गेल्यावर दाम घेऊ, घरी गेल्यावर भरून काढू, घरी गेल्यावर अमुक करू, घरी गेल्यावर काय करू कोणात ठेवू. तिथं इतका इहलोकीचा व्यवहार आहे की गेल्यावर हे सगळं आधी तिथं काय झालं आहे ते सगळं ऐकून घ्यावं लागेल गेल्या 4 दिवसात. ते असतंच. तर ते ज्याचं कोणी घरी असेल किंवा कोणी नसलं तरीसुद्धा आल्यावर अजून शेजारी चौकशी करतील, मग झालं का तुमचं शिबिर वगैरे, ते सगळे जे असतात ना, तर तेच सगळ्या कॅटेगरीतले लोक, पाहुणे वगैरे, तुम्ही काय अलीकडं आमच्यात नसतात वगैरे, ते जे सगळे असतात ना, तर ते सगळ्यांच्या त्या व्यवहारात त्यात जाऊन पडावं लागतं. मग त्याच्यानंतर किती सावधानता टिकेल कोणा ठोक, त्यापेक्षा आहे ह्या शिबिरामध्ये मला जेवढं साधता येईल तेवढं साधावं. ते नाम असो, काय आपलं ध्यान असो, शांतता असो, काय नसतं बसून राहावं, ध्यान करावं, काय जे करायचं ते करावं. पण ह्याचं कारण का, तर काळ अवघड आहे. एक तो खातो आहे, तो खातोच आहे,
पण एखाद्या वेळेला त्यांनी लचका तोडेल, तो इतकंही खाऊ शकतो. तो नुसता असा काही जे ज्या गतीनं चालला आहे त्याच गतीनं चालेल असं नाही, किंवा झडप टाकेल हेही सांगता येत नाही. आणि काय होईल की झडप टाकलीच, एखाद्या आजाराने टाकली, कशाने टाकली, औषध पाणी आहे, मनुष्याला खात्री असते की औषध पाण्याने मी बरा होईल. पण औषध पाण्याने बरा होईनच याची खात्री देणंसुद्धा अवघडच आहे अलीकडे. त्या औषध पाण्याने बरा होईल की औषध पाण्याने नवीन आजार होतील हे सांगणंसुद्धा अवघड आहे. त्यामुळं जास्तच सावधानतेचा काळ आहे, नुसता सावधानतेचा नाही, जास्त सावधानतेचा काळ आहे असं माझं मत झालं आहे. अलीकडे बघा, आणखी गेल्या 10-20 वर्षात आणखीन बघा, गेल्या 5 वर्षात त्याच्यापेक्षा बघा, तर आपल्या लक्षात येईल की हा अधिक सावधानतेचा काळ नाही. अगदी परिणाम स्वतः भोगून मी आपल्याला सांगतो की चूक माणसांची नाही आहे, औषधाची नाही, त्याच्या मागच्या शास्त्रातली आहे. आता ती उणीव असेल, उणीव तर कुठेही असू शकते. त्यामुळंच काय होतं की मनुष्य इफेक्टनं बरा होण्याऐवजी साईड इफेक्टनं आजारी होतो. आपण किती ठिकाणी हे पाहतोय. ह्याला काय करणार आपण, आपल्या हातातली तर गोष्ट नाही. तर त्याच्यासाठी माणूस नाही, त्याच्यासाठी हे सगळं शास्त्रातल्या ज्या चुका, जे दिशा चुकलेली आहे, जे काही संशोधनात चुकले आहे ते सगळं त्याच्या माऱ्याने सुद्धा काही आहे. औषध घेऊन बरा होईल असं नाही, औषधाचा मारा झाला तर तो आणखीन आजारी पडेल. आपल्याला माहिती आहे, हे औषध दिलं तुम्ही घ्याल, तुम्ही बरे व्हाल, पण तुम्हाला खूप अशक्तपणा येईल, तुम्ही 3 महिने चालू शकणार नाही. अरे असलं कसं औषध देत आहे मला, पण त्यांच्याकडे औषध देऊन दुसरं ते काय करणार. त्यामुळे जे काय आहे ते देणार, ह्यानं तुम्हाला प्रचंड अशक्तपणा येईल. मग त्याच्यावर काय करायचं, त्याच्यावर तुम्हाला औषध देतो, म्हणजे परत आणि त्याच्यावर औषध घ्यायचं. मग त्यांना काय होतं हे एकदा विचारावं असं वाटतं अशा वेळेला, कारण ह्याने मी नुसताच अशक्त होणार आहे. ते तिथं ते अडत परत सावरेल तरी. त्यामुळे याही मार्गाने नाही, का जातो सावधान असं जे म्हटलं ना, जातो काळ सावधान एकदम, म्हणजे जसं समर्थांचं ते सावधान आहे तसं ते सावधान आहे एकदम, जातो काळ सावधान. तेव्हा ह्या माऱ्यानं घ्यायला येतो आणि नव्या आजारपणात तर त्यात काय झाले, आता विषय निघाला म्हणून, त्यात संशोधनाच्या 2 दिशा आहेत. यात संशोधनच चालू आहे, मला त्याच्याविषयी आदर पण आहे, ते संशोधनही आहे, पण त्यात 2 दिशा आहेत. एक काय होतं की ते त्यांना बरं होत नाही म्हणून त्याच्या पुढच्या ग्रेडचं औषध काढावं लागतं, इफेक्ट येत नाही. इफेक्ट येत नाही म्हणून यावा म्हणून आणखीन संशोधन करून त्याच्यावरचे इफेक्ट वाढवत जाणं, हा एक मार्ग आहे. इफेक्टिव्ह होत वाढणं औषध, याच्यासाठी संशोधन होतं. आणि त्यापुटी आणखीन पुढे जात हे आता हे हुकमी औषध सापडलं. इतके दिवस 30% खात्री होती, आता 50% बरोबर होण्याची खात्री आहे, आता 40-70% बरोबर होण्याची खात्री आहे. अशा तऱ्हेनं ते चाललं आहे. त्यांचं काही चाललं नाही असं नाही, चाललं आहे, ह्यासाठी चाललं आहे. पण अडचणी काय आहे, दिशा ही जी आहे इफेक्ट वाढवण्याची, त्याच्यात साईड इफेक्ट वाढण्याची दिशा आहे. त्याच्याबरोबरीनं तेही वाढतात. म्हणजे आता हे वाढवायचं असेल तर ते वाढलेलं बघावं लागतं. बरं ते नाही करावं, दुसऱ्या बाजूला तेही संशोधन सुरू आहे की साईड इफेक्ट होतात ना, साईड इफेक्टचं कसं कमी करता येईल. तर साईड इफेक्ट कमी करण्याचं म्हणून किती ठिकाणी लॅबमध्ये संशोधन सुरू असतं. तर ते संशोधन होतं, रिझल्ट मिळतो, पण जसा साईड इफेक्ट कमी होतो तसा इफेक्टही कमी होतो. इकडे काय करावं ह्याला, आपल्या ज्यांना विषय माहिती असेल त्यांना माहिती असेल की इकडे जसं हे साईड इफेक्ट कमी होतो तसं इकडे इफेक्ट पण कमी होतो. तेव्हा ही गंमत आहे की आता अशी एक स्टेज आली आहे. मी एका सदस्यांना विचारलं, आमचे मित्र आहेत ते ह्या क्षेत्रातले आहेत, तर ह्या साईड इफेक्टनं बाबा मी घ्यायला, तर ते म्हणाले मी तुम्हाला बदलून देतो औषध. आता चालेल म्हटलं, जरा ते निदान ह्याच्यापासून तरी सुटका होईल. तर ते म्हणाले त्याचा अजिबात त्रास होणार नाही, आपल्याला सर्वसाधारणपणे ॲसिडिटी, पित्त ठरलेलं आहे, लिव्हरला त्रास होईल. म्हणजे हे सगळं त्या औषधाबरोबरच, म्हणजे औषधं कशावर आहे त्याच्या ते त्या प्रमाणात ते तितकं त्रास होणार. तेव्हा पित्त होणार नाही, लिव्हरला तुम्हाला त्रास होणार नाही, काही होणार नाही, कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही, काही होणार नाही. तेव्हा त्यांचे सल्ल्याबद्दल आभार मानून पैसे देऊन, पुन्हा त्यांनी दिलेली यादी घेऊन, औषधाचे पैसे देऊन झाले लक्षणं आपल्या देऊन, ह्याच्यापेक्षा तर काही देण्यासारखं नाही. आपलं घेतलं, 15 दिवस झाले तरी बरं व्हायला तयार नाही, फरक काहीच प्रकृतीत पडायला तयार नाही, आजाराचा फरक काही पडत नाही. तेव्हा गेलो परत विचारायला, म्हणलं बाबा अहो असं झालं, ते काही हे होत नाही. ते म्हणले आता असं बघा की एकदा साईड इफेक्ट नको म्हटल्यानंतर इफेक्टपेक्षा बाळगणं तुम्हाला चुकीचं नाही. अरे हे म्हणलं आपल्या लॉजिक बरोबर आहे ह्याच्यातलं, कारण लॉजिक आपल्याला होतं, पण हे असं लागतं हे माहीत नव्हतं. किंवा एकदा साईड इफेक्टचे तुम्हाला जर नको आहे तर मग इफेक्टच्या अपेक्षा बाळगणं हे चुकीचंच नाही का म्हणलं. हे म्हणलं हे कसं आहे माहिती आहे का, हे आता आमच्या क्षेत्रात आलं म्हणलं, आता काय हरकत नाही, पैसे माजून का होईना पण ज्ञान मिळालं ना आपल्याला, काय हरकत नाही, दक्षिणा ठेवून का होईना पण आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली ना, चालेल, मग ते दिलं, आता आपल्याला ज्ञान प्राप्त झालं. फक्त मी एवढंच विचारलं की बाबा हे बरोबर आहे की
ते म्हणले आता ही औषधं अशी झाली आहेत, तुम्हाला साईड इफेक्ट नको आहे म्हणून आम्ही असं दिलं. मग त्याच्याबरोबर त्याचा इफेक्टही कमी आहे, त्यामुळे तुम्हाला काही बरं वाटत नाही आहे, तर आता ह्याला आमच्याकडे काही इलाज नाही, एक तुम्ही हे घ्या तेही मिळेल, त्याच्याबरोबर साईड इफेक्ट मिळेल, हे घ्या तुम्हाला आजार बरा होणार नाही पण साईड इफेक्ट मात्र अजिबात काय होणार, पित्ताला त्रास नाही, लिव्हरला त्रास नाही, काय नाही. मग म्हटलं हे आता म्हटलं हे संशोधन केलंच कशासाठी मग असं, ज्याच्यात मी बराच होणार नाही, ते औषध निर्माण करून त्याचा काय उपयोग आहे. ते म्हणले काय आहे, एक औषध घेतल्याचं एक मानसिक समाधान असतं. आता म्हणले हे तुम्ही आमच्या प्रांतात आला म्हणलं आता. तर मानसिक समाधान आहेच की नाही. आणि म्हणले हे बघा तुम्ही आजारावर औषध घेता, हे कौटुंबिक समाधान नाही का. हां ते म्हणलं बरोबर आहे म्हणतं, कारण ते काही औषध घेत नाही त्याच्यावर पण आरडाओरड होण्यापेक्षा रोजच्या रोज नियमाने औषध घेत आहेत असं एक त्यांना समाधान. म्हणजे हे आहे. आणि म्हणले सामाजिक बाजू आहे, 4 लोक विचारतात तुम्हाला एवढा आजार आहे तुम्ही औषध घेतलं का नाही, तर ते सुचवतात, त्याच्यापेक्षा मी घेतोय म्हणणं बरं पडतं, मग अशा वेळेला ह्या गोळ्या उपयोग पडतं. म्हणलं हे छान, त्याच्यापेक्षा चांगलं आहे. फक्त आता तुम्ही, आणि असंही असू शकतं इफेक्टही नाही साईड इफेक्टही नाही, हो की नाही, दोन्ही गोष्टी नाही, तर साईड इफेक्ट नाही इफेक्ट नाही. आणि मी म्हटलं असं म्हणायचं असलं तर अहो म्हटलं अशी माणसं सुद्धा असतंच की म्हटलं, त्यात काय विशेष आहे म्हटलं, तुम्ही सांगितलं ते चांगलंच आहे, उपयुक्तही नाहीत आणि उपद्रवीही नाहीत. माणसात नसतं का असं, काही माणसं उपयोगी पडत नाहीत आणि उपद्रव पण देत नाहीत. नाही म्हटलं तसंच दिसतं हे प्रकरण नवीन. तेव्हा हे ह्याच्यात हे आमच्याच प्रांतातलं आहे, आता जाऊ दे. तेव्हा हे जर तुम्ही म्हणतच असाल, जर म्हटलं आता आपली मैत्रीचं आहे, तर म्हटलं आता हा आमच्या प्रांतात मानसिक समाधानाच्या प्रांतात विषय आला, म्हटलं आता माहिती लक्षात आला, तर ह्या विषय आमच्या क्षेत्रातला आहे. आपलं 5 मिनटं असली तुम्हाला म्हटलं एक गोष्ट सांगतो, माहिती जी असेल पण तरीसुद्धा सांगतो म्हटलं. तेव्हा डॉक्टरांच्याकडं एकदा म्हणलं त्या बाई गेल्या, सौभाग्यवती आपल्या त्यांच्याकडे गेल्या, तक्रार मिस्टरांच्याबद्दल होती. अर्थात त्यात काही विशेष नाही, प्रपंचात मिस्टरांच्याबद्दल तक्रार नाही किंवा मिसेसबद्दल तक्रार, असं कसं होईल म्हटलं नाही का, म्हणजे ह्या आपण ओळखून चालायचं. पण त्या गेल्या आणि त्या म्हणाल्या, म्हटलं काय म्हणजे तक्रारीचं स्वरूप काय असू शकतं. तर डॉक्टरांना सांगितलं माझं भयंकर डोकं दुखतं, अगदी डोकं पिकतं म्हणतो आपण, की डोकं दुखतं, चढतं, सुन्न होतं अक्षरशः. डोकं कसं नाही होतं, म्हणजे भांडणं होतं सारखं, भांडण, आणि इतका राग त्यांचं ते स्वभाव असा आहे रागिष्ठ. मामांच्याकडे गेलो होतो म्हटलं, मग आता याच्यावर आठवण झाली म्हणून दिनमामांच्याकडे गेलो होतो. मला म्हणले मी आपलं ते सकाळी जपाला बसलेलं, संध्याकाळी किंवा 8 वाजता जायचं त्यावेळेला जायचं, तोपर्यंत मध्ये आपल्या काय देहधर्माला जेवणाला याला भुकेला तानेला काय टॉयलेटला एवढ्यापुरतं उठायचं, पुन्हा सगळं जपाला परत. म्हणून म्हणले तुम्ही जपिष्ट दिसता म्हणले, आमच्याकडे एक जपिष्ट होते, मला तर जपिष्ट शब्द फार लक्षात राहिला, आवड आहे म्हणून, आवडला आवड एवढं कर. तर ते म्हणले काय की ते इतके रागिष्ट आहेत की म्हणले असं एकदा सुरुवात केली बोलायला, म्हणले ऐकत नाही, आणि शेवटी डोकं चढतं. तर जसं वकील करतात किंवा कोणत्याही पेशेतला मनुष्य असं करू शकतो एखाद्या वेळेला, तेच सांगतात ना नॉर्मली आपल्याला, सगळी केस ऐकून घेतात आणि म्हणतात की अवघड आहे, पण आपण प्रयत्न करूया. म्हणजे साधारणपणे म्हणजे त्या प्रमाणात मग इकडे फीचं म्हणजे आपला अंदाज लागतो, म्हणजे त्याची पण मानसिक तयारी होती की अवघड आहे खूप म्हटल्यानंतर. सांगतात ही केस अवघड आहे, सुटणं कठीण आहे, पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करूया, जे आपण साधारण आपल्याला अंदाज लागतो. तसं ते म्हणले मला डॉक्टरांनी त्यावेळेस सांगितलं, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की अवघड आहे, कारण शेवटी ह्याच्यावर उपचार काय, हा काय असा काय, तर तुमचं डोकं जडतं आहे ठीक आहे देता येईल औषध, पण पेन किलरनं पुन्हा तुमचं पोट बिघडणं, त्याच्यावर परिणाम होतो. पण मी तुम्हाला डोकं दुखतं आहे तुम्ही आपलं गोळी घेत जा, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन काय करता देता येणार काय बघतो. म्हणून ते उठून गेले, त्यांचे पाण्याची बाटली आणली, त्याच्यात काही थेंब टाकले, औषध वगैरे टाकलं आणि ते त्यांना दिलं आणि म्हणले आता काय करा, एक करायचं, भांडले की ह्यातली एक घोट घ्यायचा आणि गिळायचं नाही लगेच, थांबायचं थोडा वेळ, अगदी तोंडात धरवेपर्यंत, मग गिळायचं. पुन्हा जर वाटलं तर असं 2-4 वेळा तुम्हाला काय घ्यावं लागलं तरी त्याने काही बिघडणार नाही, तुम्ही घेऊन ठेवा फक्त. तेव्हा अशा त्याने घेत जावा. आणि 8 दिवसांनी त्या म्हणले परत डॉक्टरांच्याकडे आले आणि डॉक्टरांना म्हणल्या की गुण आहे बरं का, खूप प्रमाण, मला आता डोकं चढण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि सुन्न वगैरे होत नाही, तर कमाल आहे तुमची की मला इतके वर्ष हा प्रश्न सुटत नाही आहे, तुमच्याकडे आल्यानंतर सुटला आणि बरं झालं. मला हे लिहून द्याल का, तर मी लिहून दिलं तर मी घेईन, म्हणजे कारण बरं होईपर्यंत पूर्ण घेतलं पाहिजे. तर डॉक्टर काय म्हणाले की बुवा हे कसं आहे, ही माझीच हे आहे प्रिपरेशन आहे, त्यामुळे ती मी काही देत नाही बाहेर, तुम्हाला लागेल तेव्हा देत जाईन, फार औषधं महागडी नाही, बाहेर औषधं महागडी आहेत. ते 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्या आल्या, म्हणल्या पूर्ण तक्रार माझी आता थांबलेली आहे, काहीही मला त्रास नाही, तर आता परत पुढे घेऊ का, म्हणजे घेऊ नका, काही घ्यायची गरज नाही आता, तर झालं तर हे लागलं तर घ्यायचं आणि नसेल तर आता औषध घेऊ नका.
कारण त्याचा परिणाम बरोबर होत नाही. आपलं एकदा बरं झाल्यानंतर घ्यायचं नाही. तेव्हा हे जे त्यांचे डॉक्टर मित्र एक दोन वेळा यांना येताना जाताना आणि हा संवाद ऐकला होता, ते गेल्यानंतर पेशंट गेल्यानंतर त्यांनी ह्यांना विचारलं की बाबा तुमची काय प्रिपरेशन आहे, आपल्यात खाजगीत सांगाल का, मला 1-4 पेशंटला उपयोगी पडली, तेवढंच 4 पैसे मिळाले तर बरं होईल. ते म्हणणे काय आहे, तर तुला म्हणून सांगतो, म्हणजे होमिओपॅथीचं वगैरे काही टिपिकल काहीतरी थेंब असले पाहिजेत, तू काहीतरी टाकलंस, काहीतरी कॉम्बिनेशन होतं. ते म्हणले अरे काय आता तुझं माझं काय, आता जुनं नाही, आपण कॉलेजला बरोबर होतो, आता तुला काय सांगायचं. म्हणले त्यांचं काही नाही, भांडणाच्या वेळेला ह्यांचं तोंड बंद ठेवण्यासाठी पाणी दिलं. तेव्हा मूळ असमाधानाचं जसं त्या भांडणाचं तसं ह्याचं मूळ कशात आहे ते शोधलं तर आपल्याला इथं काम काय आहे, आपल्या असमाधानाचं मूळ कशात आहे. परमार्थाचं खरं काम काय असेल तर असमाधानाचं मूळ कशात आहे आणि ते दूर कशानं होईल हे शोधलं. तेव्हा त्याच्यासाठी एक प्रकारची दृष्टी यावी लागते, परसेप्शन आहे, एक दृष्टी यावी लागते, ह्या सगळ्याकडे बघण्याची एक दृष्टी यावी लागते. तर ती आली तर एक काम होतं. त्यानंतर ॲक्सेप्टन्स यावा लागतो की आपल्याला ह्या गोष्टींचा, काही गोष्टींचा स्वीकारच असतो, तिथे काही बदल शक्यता नसते. आपण नाही का म्हणत यांच्यात काही आता बदल होणार नाही, मग ठीक आहे ना, आता स्वीकारायचं. आणखीन काय बदल करणार, त्याच्या स्वभावात बदल होत नाही, सांगून झालं, सगळं समजावून झालं, सगळं झालं तर होत नाही बदल, तर नाही होत समजायचं. म्हणजे तिथे फक्त स्वीकार की हे असं आहे, यापेक्षा आता काही विचार करायचा नाही, आणि असं आहे ही परमेश्वराचीच इच्छा आहे. आणि दुसरं, आपल्या कर्मात ह्याच्यापेक्षा जास्त काही चांगलं नाही आहे, त्यामुळे ते तसंच आहे, त्यालाही कारण आपणच आहोत. परत पुन्हा मागे काहीतरी असणार ना, उगाच कोणाच्या वाटायला येत नाही, त्यामुळे तेही बरोबर आहे. तर हे सगळं झालं की ॲक्सेप्टन्स, स्वीकार, तर ते खरं असलं. आणि ते कारण त्याच्यामागं हा जरी असं असलं तरी ते करणारी सत्ता आहे ना कोणीतरी, उगाच कोणाच्या गाठ पडत नाही. अनेक वेळेला आपण बघतो की ते लग्नांचं नाही का होत, की त्या मुलीला नाही म्हणतात, ते सगळं होतं. असं झालेलं किती घटना मलाच माहितीतल्या की तर नाही म्हणतात, ते आम्हाला पसंत नाही, आम्ही अजून मुली बघतो, अमुक होतो, नाही म्हणून उत्तर येतं, सगळं होतं. आणि वर्षभरानं पुन्हा तुमच्या मुलीचं झालं का चौकशी, आणि मग परत तेच लग्न होतं. आता हे काय आहे, मग ते का त्यावेळेला झालं नाही, तर वर्षभराने का झालं, हे याच्या मागं कोणीतरी सत्ता आहे, एवढं नक्की, की ज्या क्षणी ती त्याला नाही म्हणायला लावते, नंतर होय म्हणायला लावते, आणि पुन्हा सगळं आयुष्य जातं परत पुढे त्यात. तर हे सगळं व्यवस्थित होतं, पण हे व्हायला तो काळ नाही यायला, त्यावेळेला त्याला ती बुद्धी नाही होत. तर हे होतं ना, मग आपल्याला आपले कर्मसिद्धांत इथं समजावून घ्यावे लागतात. खरी सत्ता, खरा करता, किंवा हे खरं काय आहे नक्की स्वरूपाचं हे कळावं लागतं. तर मग ते समजून घ्यावं, मग ते अंमलात आणावं. एकदम नाही, थोडं समजून घेतलं तरी चालेल, ते अंमलात आणावं. आणि मग ते टिकवायला लागतं. जे म्हटलं सावधानता आली तरी टिकणं आहे, परत जाग आली तरी टिकणं आहे, परत झोप लागू शकते, परत डुलकी येऊ शकते, हे होऊ शकतं. आणि होतंच, हे सहसा तसं होतंच, कारण इहलोकीचा व्यवहार आपल्याला त्याला पुढे जाता येत नाही, तो सांभाळावाच लागतो. तर त्यापोटी ते जातं. आणि हे आता हे टिकवायलाच सत्संग असतो, तो कुठेही असेल, तर कशाही प्रकारचा असेल, पण तो लागतो, त्याच्याशिवाय ते टिकत नाही. ते धुनीच्या तिथं पाहिजेच, त्याच्याशिवाय ती आपल्यातली जी उष्णता आहे, यातली हे टिकण्यातली जी जाग आहे, जी सावधानता आलेली आहे, ती टिकत नाही. आणि मग ते काय, त्याला शिबिर करा, काय करा, नाम करा, स्मरण करा, सारखं रोज त्याचा धोसरा त्याचा घेतलाच. आपल्या साध्या वस्तू पाहिजे असल्या मुलं धोसरा कसा काढतात आपल्याला माहिती आहे. एक वस्तू हवी, त्यांच्या डोक्यात तेवढंच फक्त असं, बस हेच, तसं फक्त हेच, असं एकदा झालं समाधान, एवढंच एकदा झालं की आपोआप त्याच्यासाठी मग रोज काय करायचं ते ठरतं, आणि ते करता पण येतं, कारण त्या वस्तूला ते मूल्य आलेलं असतं. आणि खरं काय स्वरूप आहे हे आहे त्या, आता मगाशी म्हटलं तसं गोष्टींच्या बाईचं ते नकळत झालं, बरोबर आहे, ते त्यांना माहिती होतं, त्यांनी काय करायचा तो उपचार केला. पण आपल्यासारख्या सुशिक्षितांनी, आपण सगळे शिकणारे विद्वान मंडळी आहात, सगळे वाचलेले, अभ्यास केलेले, ऐकलेले, सगळं श्रवण केलेले मंडळी आहात, भक्तिमार्गातले आहेत, सगळे आहेत. मग ते त्यांनी तर माझं म्हणणं उलटं समजून करावं, समजून घ्यावं आणि करावं. ते तर त्यांच्या पद्धतीनं करू शकतातच, जसं डॉक्टरांनी त्यांच्या पद्धतीनं केलं, गुण तर आलाच. तर कशानं आला आणि काय मेकॅनिझम झाला आपल्याला कळला. पण हा आपल्याला मेकॅनिझमच कळण्याची इथं सोय आहे, की मेकॅनिझम काय आहे हे आपल्याला कळावं आणि ते समजून घ्यावं. मग काय कारण आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे करावं. काय होतं, तात्यासाहेब असताना, म्हणजे महाराज बोलत असताना, ते भाऊसाहेबांना आपल्याला माहिती असेल की एकदा ताप आला, टायफॉईड झाला. किंवा आता नेहमीप्रमाणे औषधं काय करायचे काय नाही. भाऊसाहेबांचं म्हणणं एकच, महाराजांना विचार, ते काय म्हणतील ते करायचं, देतील ते औषध. तर त्याप्रमाणे महाराजांना विचारलं. महाराज म्हणले मी देतो औषध.
काय औषध दिलं तर तीर्थ घेत जावा रोज आणि दूध भात खात जावा म्हणजे. तर तीर्थ घ्या आणि दूध भात खा. आणि काही दिवस गेले, सप्ताह 2 सप्ताह बरे झाले, सगळं व्यवस्थित झालं. परत तो गेला, ताप जो होता त्यावेळी कमी झाला आणि आठवड्यानंतर बरे झाले. बरे झाल्यानंतर बाबा होते ना बाजूला हे सगळं ऐकायला आणि विचारायला सांगायला. त्यांचं लक्ष होतं की असं कसं होतं, त्यांचं बारीक लक्ष असतं त्या सगळ्या गोष्टीवर आणि विचारित, आणि त्याचा आपल्याला आज उपयोग होतो. त्यांनी विचारल्यामुळे हे सगळं आपल्याला मिळतं आहे. तर त्यांनी विचारलं की हे तीर्थ आणि दूध भात ह्याच्यावर टायफॉईडसारखं काही गोष्ट बरी होते का? ते म्हणले काय असतं? ते म्हणले बरे व्हायचेच होते. म्हणलं सगळं ठरलेलंच असतं. तेवढा भोग त्यांना होताच, तो त्यांना सोसायलाच लागणार होता आणि तो संपल्यावर ते बरे पण होणार होते. तर आता मी फक्त दूध भाताने त्यांची शक्ती टिकवून धरली. म्हणले फक्त अशक्तपणा येतो या काळामध्ये, तेवढा तो दूध भाताने टिकवून धरला, यापेक्षा काय करावं लागत नाही. ताप मुदतीचा असेल तर मुदत संपल्यावर जाणार नाही का? म्हणले जसं आपल्या आयुष्यात काही काही गोष्टींची मुदत असते, ती संपली की ते जातात, वेळ आली की ते येतात. तर हे सगळ्याची एक मोठी स्कीम आहे, त्याप्रमाणेच चालू आहे. आपण लुडबुड करून ती मुदती वाढवतो नाही तर कमी करतो. काहीतरी घोटाळा करायला जातो त्याच्यामध्ये, वाढवतोच, कमी नाही करीत. एवढे आपण जर माहीर असतो तर कमीच करून टाकली असते, पण तसं नाही करता येत. आपण ह्या सगळ्यांच्या गोष्टींच्या मुदती वाढवतो, ते वाढवतो, त्यामुळे त्रास वाढतो. हे आपल्या लक्षात घ्यावं. तर आपल्याला जे करायला नको आहे तेवढं नाही करणं, हे सुद्धा परमार्थात शिकण्याचं आहे. तर त्या मुदतीचाच असेल तर मुदत संपल्यावर तो जाणार, त्याप्रमाणे तो जाईल. आणि म्हणली मुदत संपली की ज्या निसर्गाच्या क्रमाने हे झालं त्याच निसर्गाच्या क्रमाने तो बरा होतो. तर हे होत असतं, फक्त तेवढा काळ आपल्याला सबुरी लागते, समजूत लागते. तर ते सोसावं लागतं थोडंफार, आणि नाहीतरी औषध घेऊन सोसावंच लागतं. परत त्याला कुठं पर्याय आहे, ते सोसावंच लागतं. मग हे करून करण्यापेक्षा हे महाराजांनी सांगितले हे सोपं नाही का? आता त्यांची महाराजांच्यावर तेवढी निष्ठा आहे, भाऊसाहेब आहेत आणि हे आहेत म्हणून ठीक आहे, निदान ऐकून ठेवावं की असंही शक्य असतं. तर काही अगदी किरकोळ आजाराला लगेच आकाश पातळी करू नये का? सगळ्या घर डोक्यावर माणसं साधं डोकं दुखायला लागलं घर डोक्यावर घेतात. डोकं दुखायला लागल्यामुळे घर डोक्यावर घेतात का काय? कारण घर डोक्यावर घेतल्यामुळे डोकं दुखतं हे माहीत नाही, पण एक नक्की डोक्यावर घेतात आणि बाकीच्यांना सुचून देत नाहीत. सकाळपासून मला त्रास होते, सकाळपासून त्रास होते. त्यांच्या मनात काय येतं, ह्यांचा रोज सकाळपासून त्रास होतो, एक दिवस त्यांना सोचलं झाला तर काय होईल, आता बोलायचं नाही हे, पण त्यांना मनात येतं की सकाळपासून मला त्रास होते, सकाळपासून त्रास होते. म्हणतं आम्हाला रोज उठल्यापासून सकाळपासून त्रास होते. त्याचं खरं मनात येतं, म्हणून ते बोललं तर आणखीन त्रास वाढेल, त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. हो का, बरं ठीक आहे, मग तुम्हाला आपण काय औषध द्यायचं का वगैरे असं काहीतरी बोललेलं बरं. काय चहा पाहिजे का, कॉफी पाहिजे का, सरबत आहे काहीतरी असं विचारलं तर त्याला थोडा त्रास कमी होतो. तेव्हा एकंदरीत हे सगळे यायला एक समजूत यावी लागते, एक सबुरी लागते, अशी श्रद्धा लागते की ते त्यांनी सांगितलं होईल, दूध भात खाऊन सुद्धा होईल. तेव्हा त्यासाठी जागा होणं, सावधानता येणं, ती टिकवणं आणि लक्षात येणं की ह्या पलीकडे कर्तृत्व आहे आणि तिथे खरी सत्ता नांदते, ती हे सगळं करत असते. म्हणून औषध घेऊन सुद्धा माणूस बरा होत नाही आणि औषध न घेता सुद्धा बरा होतो. हे जे सगळं गणित आहे हे आपल्याला अनुभवाने कळण्यासारखं आहे अगदी, आणि अनेकांना ते कळलेली असेल. फक्त त्याचा अर्थ कळू दे आणि ज्या सत्तेनं हे होतं ती सत्ता कळू दे, तिच्याशी आपला संबंध येऊ दे, मग बाकीची गरजच लागणार नाही. आपल्या समाधानावर ओरखडा कशाला उठेल? आपण घोटाळा केला म्हणून ओरखडे उठतात, ते नाही केला तर ओरखडे उठणार नाहीत. तेव्हा ही सगळी विद्या लक्षात यावी, यासाठी हे सगळं आहे. तर ते भगवंताचं हे पक्क ठसलेलं पाहिजे. आपलं पक्क ठसत नाही आणि ठसलेलं टिकत नाही. निष्ठा असली तसं टिकेल असं नाही. अगदी डॉक्टरवर निष्ठा असू दे, पण ते सुद्धा जातात. मी किती पेशंट असे पाहतो, जातात, सांगतात, तक्रारी सांगतात, ते औषध देतात, सगळं करतात, येतात, 2 दिवसांनी लगेच पुन्हा जातात, फरक नाही पडला. आता ती काही आजार असे असतात की लगेच काही 2 दिवसात फरक पडतो का? पण त्यांच्याकडे काही फरकच नाही. फरक नाही म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, तिथे पुन्हा सगळं सांगायची कारणं, पुन्हा सगळं औषध घ्यायचं, परत यायचं. त्याचे म्हणजे तोपर्यंत इकडे सगळी पोटाचे पिठाचे सगळे ते त्रास सुरू असतात त्या औषधांचे, कारण त्रास होतात सगळ्या गोष्टी. कारण पहिले दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे गेली ती आधी पहिल्यांदा सांगतात आधी सगळं बंद करा पहिल्यांदा. सर्वसाधारणपणे आपल्याला सल्ल्याची कल्पना असेल, म्हणजे आधी हे पहिल्यांदा हे सगळं चुकीचं झालेलं आहे, सगळं बंद करा. म्हणजे इथून पुण्यात जावा, मुंबईतून पुण्यात जावा, इथून पुण्यातून इथे या, कुठे काय काय करा. पण गेलं की पहिल्यांदा सांगतात हे आधी पहिल्यांदा बंद करा, मी सांगतो तुम्हाला आता काय काय झालं ते, त्याच्याप्रमाणे औषध घ्या. ते घेतात, पण हेही ते तेवढे सीझन्ड असतात हे सुद्धा. तर हेही सीझन्ड असतात. ते 2-3 दिवसांनी बघतात काय बरं होत नाही म्हणतात, त्यांच्याकडे तिसऱ्या डॉक्टरकडे जातात. त्यांनाही माहिती असतं तरी हे दुसरे फिरून आलेले माणूस आहे, ते फिरस्त पेशंट ओळखतात डॉक्टरना बरं का सांगून. तर हे काय आहे ना, हे या गणिताप्रमाणे ते चालतं. त्यामुळं हे असं जर झालं तर मग ते बरं कसं व्हायचं? तेव्हा होतं कसं की अशा तऱ्हेनं 2, मग 3, मग 4, मग चौथे डॉक्टर जे देतात त्या औषधाने एकदम ह्यांना गुण पडतो. ते म्हणतात त्यांना बरोबर डायग्नोसिस झाला, त्याने दिलेल्या औषधाने गुण. आता ओळखून ठेवावं
की आपली ती मुदत संपली. आजाराची मुदत संपली, त्यामुळे तिथं गुण आला असं खरा अर्थ आहे. आता त्याला ते निमित्त झाले हे मान्य आहे, पण त्यावेळेला त्यांना बाकीच्यांना काही कळलं नव्हतं असं नाही आहे, त्यांनाही पण कळलं होतं, फक्त आपल्याला पेशन्स नव्हता आणि ते पहिल्याच ठिकाणी मुदत संपल्यावर सोबत झालं असतं. तसं काही नाही, बरं व्हायचं तर होणारच आहे. फक्त हे त्यांना सांगू नये मात्र डॉक्टर म्हणतील हे आहे ना बरंच काहीतरी माहिती दिसते, तर तसं काही त्यांना सांगू नये. आपण काय घ्यायचं ते घ्यावं, बरं झाल्यावर ओळखून राहावं आपण काही काय करायला पाहिजे होतं. तर त्याच्यातलं एका ठिकाणी राहिलं असतं तरी झालं असतं. तर हे असं आहे. पहिले प्रश्न काय आहे की गुण भगवंताचा आहे, तो निष्ठेचा आहे, तो सबुरीचा आहे, औषधाचा संबंध असतो पण तो निमित्ताचा असतो. तर हे लक्षात ठेवलं की हे काम होऊ शकेल. म्हणून या आज आपल्यासमोर जो आपण ठेवतो आहे तो आपल्याला फक्त जागं करण्यासाठी आहे. आणि त्याची दुसरी बाजू पण आहे की मी जागं व्हायचं हे बरोबरच आहे की हा जीवाला उद्देशून आहे. आपल्यामध्ये त्या अर्थाने जीव म्हणून सर्वांच्या ठिकाणी जीवत्व समान आहे. लहान मोठं असं सुद्धा काही नाही आहे. एखाद्याला ते आता त्यांच्या कृतीप्रमाणे कळेल किती न कळेल हा त्याच्या त्याच्या जीवाचा प्रश्न, पण जीव म्हणून आला तेवढं नक्की. आणि त्या अर्थाने जसं गणोरे बाबा म्हणायचे ते नेहमी नमस्कार करताना जय जीवा म्हणायचे. अगदी बरोबर आहे की जीवाला नमस्कार. ह्याच्या ठिकाणी जो जीव आला आहे त्यामुळं हा इथं आलेला आहे. तो जो जीवात ह्याच्यात नसता त्याच्यात काहीतरी राहिलं आहे ना, त्या हिशोबासाठी आला ते झालं की तो जीव त्यातलं नाहीसा होईल. मग राहील, समाधान राहील, आनंद राहील की भेटो त्याच्या पद्धतीने जाओ, त्याच्या पद्धतीने येऊ, हे सगळं होऊ शकतं. पण त्यांचा नमस्कार आहे तो जय जीवा. मला फार छान नमस्कार आहे. म्हणजे त्याच्यासाठी लहान नाही, मोठं नाही, जात नाही, पात नाही, काही नाही त्याच्यामध्ये. जय जीवा त्याचं तसं आहे. तर जय हरी आपण म्हणतो तसं त्याच्या ठिकाणचं आपण म्हणतो तसं ते त्याच्या ठिकाणचं भगवंत पण कळलं असेल तर त्याला नमस्कार आहे. त्याच्यासाठी भेद करायचं काही कारण नाही, लहान नाही, मोठं नाही, काही नाही. तर तेही जागं करण्यासाठी आहे. पण त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट आहे की मी स्वतः जर समजा मला 4ला म्हणजे 4ला जाग येत असेल तर ठीक आहे, एक सवय मी स्वतःला जागं करू शकतो. जागं करू शकतो म्हणणं फार अवघड आहे बरं. कारण जर समजा असे उठत असू आणि म्हटलं की आता काही मला गरज नाही, महाराजांना प्रार्थना करून झोपावं आपण सांगतो ना, तर तशा पद्धतीने बाबा मला 4ला उठायचं आहे, काय 5ला उठायचं आहे, तर मला उठवा, तर ते उठवतात. पण त्यावेळेला मला आता येतं आहे असं वाटायला लागलं तर त्या दिवशी बरोबर ती वेळ चुकते, 6 जाग येते, म्हणजे कळतं. तेव्हा ह्या ठिकाणी आपण जागृत व्हायचं हे बरोबरच आहे. पण समजा आपल्याला जागृत होता आलं नाही त्यावेळेला, किंवा आपले प्रयत्न कमी पडले, किंवा माझी साधना किंवा काय निष्ठा कमी पडली, तर मग देवालाही प्रार्थना करावी की देवा मला सावध ठेव. ही त्याला पण प्रार्थना करावी. जागं राहायचंच आहे मला, तर त्याच्यासाठी मला सावधान ठेव की खरं करणारा तू आहेस, जागं करणारा तू आहेस. कारण जागं झाल्यावर बादशाह आहे, झोपला आहे तोपर्यंत सगळे सारखेच आहेत, हे लक्षात ठेवा. ते एकदा झोपल्यानंतर सिंहसुद्धा उद्या झोप लागली समजा सिंहाला, म्हणजे लागतेच की आता रोज ते झोप घेत नाहीत का, सिंह झाले, अगदी वाघ झाले, तरी सर झोपल्यानंतर काय शेळी, गाढव, मांजर समजा आपण सगळे सारखेच आहोत त्या अर्थाने, कारण झोपच लागलेली. त्यामुळे तिथून काहीच फरक पडला नाही. तर हे सगळं लक्षात आहे आपल्या, म्हणजे जाग होण्याचं काय आणि सावधान होण्याचं काय हे कळेल. आणि त्या ठिकाणी जर समजा मी कमी पडत असेल तर त्यांनी आपल्याला सावध करावं हे सांगण्यासाठी आहे. जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे. खरं तर आपण स्वतः हे करायचं, म्हणून स्वतःलाच आपल्याला सांगायचं आहे. हे सगळं स्वतःला सांगितलेलं आहे की जेव्हा जागृत व्हावा. मला तर आणखीन काय नाही, हे जीवत्व आहे तेच खरं. तेव्हा हे जे जीवत्व आहे त्याच्यावरती हे सगळं जन्मान, हे सगळं आत्ताचं भोग काय म्हणा, काय सुख म्हणा, समाधान म्हणा, माणसं म्हणा, संबंध सगळं, गाव काय आपले असेल ते सगळं त्याच्यामुळं आलेलं आहे. तर त्याबद्दल जागृत व्हावं आणि त्याच्यासाठी ही प्रार्थना आहे, जागृत होऊ देवा. आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे कमी पडतं ते मागण्यासाठी. होई जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे
आपल्याला देवाची मदत मागणं भाग आहे, त्याच्याशिवाय हे सगळं तडीला जाणार नाही. म्हणून देवाला प्रार्थना आहे, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, होई जागृत रे जीवा, होई जागृत रे जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. ह्या विषय आहे, याच्यासाठी आपण जमलो. देवालाही प्रार्थना केली. प्रसंग येतात, मी म्हणणाऱ्यांच्यावर प्रसंग येतात, तर त्यासाठी सावधान असणं हे उत्तम. जे आजच्या आपल्या वेळ आता संपली म्हणून मला थांबावं लागते. खरं सांगायचं तर वेळ आधीच संपलेली आहे, पण ह्याला थोडं एक्सटेन्शन देऊन ठेवलेलं आहे, कारण मध्ये बऱ्यापैकी वेळ राहणार आहे. फक्त मुलांच्या सत्रामध्ये चालू आहेत, त्याचं एक भान ठेवून हे काम आपलं करायचं आहे की यावेळेला ते राहिलेलं आता काम करायचं चाललेलं आहे, तर हे करता यावं म्हणून आहे. तेव्हा एक कडू घेऊन ठेवू आणि थांबू. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण आलेले आहोत. होई जागृत रे जीवा, होई जागृत रे जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. शाश्वत करता देव अंतरी, शाश्वत करता देव अंतरी, भरुनी राहे तो बाहेरी, भरुनी राहे तो बाहेरी, कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी, कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी, सावध करी जीवा, सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, होई जागृत रे जीवा, होई जागृत रे जीवा, होई जागृत रे जीवा. आता उरलेला वेळ कसं पुढचं आपली भेटीत पुढचा विस्तार काय असेल आता महाराजांच्या इच्छेप्रमाणे बघू. जानकी स्मरण जय जय राम.